कुर्ल्यातील 10 बाय 10च्या खोलीत राहत दारिद्र्याच्या भिंतींना तोडून चंदेरी दुनियेच्या काटेरी मार्गावर चालत यशाचं शिखर गाठणारे अभिनेते संदीपजी गायकवाड तुम्हाला VRS मराठीचा कडक सलाम. यार म्हटलं ही कुठली कॉमेडी आहे म्हटलं. फिजिकली हा हो असं सकाळ जी व्हायची ती सगळी तुला सांगतोय की हा तुला सांगतोय काय इकडे ये की कुछ आता नाही कैसा क्या करता बस ये किया बस वही करने का बाकी मला 100 रुपये दिले. लय मोठी गोष्ट 100 रुपये यार बोललो हे भारी आहे हे भारी आहे बोललो हे सगळ्यात भारी आहे म्हटलं. आता म्हणतं हेच करायचं. मी एवढं रोडलो त्यावेळेस चांगलंच करतोस की हा इतकं चांगलं करू नको लोक जगून नाही देणार असं बोलले ते मला. पण मी कधी कोणाला आपण दोष नाही देत. मी माझं काम करतो. नमस्कार, मी ऋणेश रामचंद्र तांबे. बातमी आतली या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ऍक्च्युली बातमी आतली हे नाव ठेवण्यामागे एक रहस्य आहे. ते म्हणजे काय की आतमध्ये ना अनेक गोष्टी घडत असतात. ती बातमी कधी बाहेर येत नाही. मग आम्ही काय करायचं ठरवलंय की बाबा प्रमुख पाहुण्यांना बोलवायचं आणि मग आत काय घडलंय हे त्यांच्याकडून जाणून घ्यायचं. म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं नाव बातमी आतली असं ठेवलंय. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये प्रमुख पाहुणे अभिनेते संदीपजी गायकवाड आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. नमस्कार. माझ्या सर्व प्रेक्षकांना माझा आदरपूर्वक नमस्कार. संदीपजी, पहिला प्रश्न बोला. उत्तम विनोदाचं टायमिंग, थँक्यू, धन्यवाद. कमालीचा कॉमेडी सेन्स, थँक्यू. पण तरीही तुम्ही कुठल्याच कॉमेडीच्या टीव्ही शो मध्ये का दिसत नाही? हा माझा थेट प्रश्न आहे. नाही तसं काही नाही. म्हणजे करतो कॉमेडी शोज वगैरे. मला कोणी बोलवलं तर जातो. असं काही हे नाहीये की आहेत, पण मला असं काही नाहीये. फक्त मधल्या काळात थोडस मी सिनेमा वगैरे करत असल्यामुळे मला तिकडे हे करता नाही आलं. म्हणजे त्या साईडला पुन्हा मला जाता नाही आलं, कारण माझे सिनेमा वगैरे चालू होते वगैरे. मला अजूनही कुठल्या कॉमेडी शोचे फोन आले की जातो मी. असं काही हे नाहीये. म्हणजे काम माझं, जरी मी दिसत नसलो टीव्हीला रेग्युलर, तरी माझं काम वगैरे चालू आहे. असं काही प्रॉब्लेम नाही. ओके. ऍक्च्युली काय आहे, मी कल्याणला होतो आणि एका नवीन शोची प्रचंड हवा सुरू होती. कॉमेडीचा नवीन शो येत होता, त्याची हवा सुरू होती आणि मी माझ्या मित्राच्या घरी होतो. त्याचा ह्या काही फील्डशी संबंध नाही. ओके ओके. तर तो म्हणाला की अरे आपण तो नवीन शो येतोय, तो आज बघूयात. म्हटलं अरे ठीक आहे, आपण बघूयात बघायला. आणि आम्ही बसलो. शो सुरू झाला. 10व्या मिनिटाला त्याने टीव्ही बंद केला. अरे बापरे. आणि मला म्हणलं अरे काय? म्हटलं ठीक आहे, आता काय आहे ते चालू आहे, ते आहे, जे चाललंय ते चाललंय. तर तू म्हणला यार तुला एक नट होता, आठवतो का? म्हटलं कुठला? तो यार तो पाहिजे होता यार, काय कमाल आली असती. म्हटलं कमाल करतो यार. म्हटलं यार मला नाही आठवत, तू कोणाबद्दल बोलतोय? म्हणजे कॉमेडीचा बुलेट ट्रेनला होता. म्हटलं अंशुमन विचारे? तो नाही. म्हटलं भूषण कडू? तो नाही. अरे म्हणे दादा कुंडकेंचं स्किट केलं होतं यार. मी म्हटलं अरे संदीप गायकवाड बद्दल बोलतोस का तू? म्हटलं हा. तो म्हणाला अरे हा संदीप गायकवाड बद्दल. अरे कमालीचा विनोदी अभिनेता, पण यार कुठेच दिसत नाही. म्हणून मी हा प्रश्न केला की अरे बाबा काय लोकांच्या मनात आहे की हा कुठेच दिसत नाही, इतका भारी अभिनेता. नाही, त्याला धन्यवाद सांग. कारण अशी मला बरेचसे लोक कधी कधी मला भेटतात आणि विचारतात पण मला की सर तुम्ही आता ह्याच्यात का नाही असं विचारतात मला. तर बोलतो मला नाही माहित मी का नाही. मला माहित नाही बोललो, पण माझं काम वगैरे चालू आहे. असं काही नाही की नाहीये लोकांना. पण लोकांना मला प्रेक्षक, मी खरंच त्यांचा धन्यवाद देतो. अजूनही तितकंच प्रेम करतात आणि त्यांना आवडतं माझा अभिनय मला पाहायला. तर मी त्यांचा खरंच धन्यवाद देतो. जसं माझा मित्र म्हणाला की दादा कोंडकेंचं स्किट आहे, मी म्हणून की ते प्रहसन अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं, त्याचं कौतुक केलं. ते दादा करायचं कसं काय सुचलं होतं? दादा करायचं सुचलं म्हणजे काय झालं, एकतर मला ना म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून ना
मी एखादा जर सिनेमा वगैरे पाहिला ना आणि त्याच्यातलं जे कॅरेक्टर वगैरे पाहिलं, तर मग मी थोडं मिमिक करण्याचा प्रयत्न करायचो. आणि दादा कोंडकेंचे सिनेमे आमच्या इकडे आपलं फेस्टिव्हलला वगैरे लागायचे पडद्यावर. मग चाळीत राहिल्यामुळे हा. तर पडद्यावर दादा कोंडकेंचे सिनेमे मी पाहिलेले आहेत आणि लोकं लोटपोट हसायचे त्यांच्या सिनेमाला वगैरे. तर त्यावेळेस मी म्हटलं, "यार, हा ट्राय केला पाहिजे आवाज यांचा." असा ट्राय करता तो थोडाफार जमला मला. जमला आणि मग मध्ये काही प्रॅक्टिस वगैरे नाही त्याची काय केली. एकदा एक बुलेट ट्रेनला असं की दादांवर काहीतरी आपण करूया, हं. असं ठरलं. मोठे सरांचं, गोस्वामी सरांचं. स्किट करायचं ठरलं. हां, स्किट करायचं ठरलं, की आपण दादा कोंडकेंवर स्किट करूया. तर मला विचारलं, की "संदीप करतोस का रे तू?" दादा कोंडके बोललो, "हो सर," बोललो, "प्रयत्न करू." आणि मग मी त्यांना ऐकवलं दादा कोंडके. ते लोटपोट हसायला लागले. अरे बोलले, "यार, तू इतका चांगला करतो दादा कोंडके." हां, बोललो, "मी रेग्युलर करतो," म्हटलं, "मी माझ्या शोला वगैरे पण करतो." पण मग ते काय झालं, तो खूप व्हायरल झाला अरे, ह्याला. प्रचंड खूप, व्हायरल झालं खूप म्हणजे. इतका व्हायरल झाला तो, की हं. मला खूप त्यावेळेस फोन वगैरे आले आणि कितीतरी लोकांनी त्याचं कौतुक केलं. तो जो त्यांचा अभिनय केला होता, ते मला एकदा ते झाल्यानंतर मला बोलले, "तू फक्त व्हॉईस नाही केला, तू ते कॅरेक्टर केलंस संदीप." म्हणलं, "हां." म्हटलं, "मला तसंच आवडतं काम करायला." म्हणजे की एखादं जर आपण कॅरेक्टर करतो, मग ते कॅरेक्टर आपल्याला जेवढं डीप जाता येईल तेवढा आपण प्रयत्न करावा असा इमानदारीत, प्रामाणिकपणे प्रयत्न असतो माझा. म्हणजे मी आतापर्यंत हं. जितके दादा कोंडके ज्यांनी कोणी केलंय, हं, हं, हं. त्यातलं हे सगळ्यात बेस्ट होतं. आणि हं, मी हं. मी बऱ्याचदा ते परत सर्च करून पाहिलेलं आहे. नाही तसं काही नाही. म्हणजे आहेत करणारे पण करतात असं काही नाही. आता फक्त काय थोडंसं मी क्लिक झालो. पण बाकी पण आहेत करणारे असं नाही की करतात. अशोक मामांनी दादांसोबत बरेच सिनेमे केलेत. हो, 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 हो. त्यांनी तुमचा दादा बघितल्यानंतर तुम्ही ते दादा कोंडके हां. करतात, तर त्यांनी कधी कौतुक वगैरे केलंय का? अरे बापरे! त्यांनी तर इतकं माझं भरभरून कौतुक केलं होतं, अशोक मामांनी. काय झालं, झीचा एक अवॉर्ड शो करत होतो हां. आणि त्याच्यात मी स्किट करत होतो दादा कोंडकेंचं आणि 2-3 गाणी झाली अगोदर. विजय पाटकर सर हां. मला अगोदर येऊन भेटले. बोलले, "कधी आहे तुझं? कधी आहे तुझं? तुझं कधी आहे?" मी हां, हां. म्हटलं, आहे," म्हटलं, "आता या 2-3 गाण्यांनंतर माझं." तर अशोक मामा कुठेतरी चालले होते उठून वगैरे. तर त्यांनी अशोक मामांचा हात पकडला आणि त्यांनी म्हटले, "बस, आता जो आर्टिस्ट येईल ना त्याला बघा. बघा तुम्ही बसा तर बसा." आणि मी दादा कोंडके केला. दादा कोंडके केल्यानंतर अशोक मामा मला स्टेजच्या मागे माझा Facebookला मी फोटो पण टाकला होता. की ते असं बसलेत आणि मी असं खाली बसून ऐकतोय. तर हां. जवळ-जवळ एक 20-25 मिनिटं ते माझ्याशी गप्पा मारत होते. बोलले, "तू मला माझ्या ब्लॅक एंड व्हाईटच्या जमान्यात घेऊन गेलास. अरे वाह! 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 इतकं परफेक्ट कसं काय केलंस तू हे?" मला काही सुचत नव्हतं बोलायला. मी फक्त ऐकत होतो त्यांना. कारण अशोक सराफ आपल्याशी बोलतात हे, ही अरे लय मोठी खूप गोष्ट आहे ना मोठी म्हणजे. आपल्यासाठी. मी नुसतं ऐकत होतो. बोले, बेटा आगे जाएगा बहुत, तरक्की करेगा." तू सगळं मला आठवण करून दिलीस. कमालीचा अभिनय केलास तू. मिमिक्री म्हटल्यानंतर पहिलं तुझं नाव येतं. हं, म्हणजे हं. तुमचं जे तुम्ही जी काही प्रचंड हां. आणि ती कॅच करण्याची कला तुमच्यामध्ये जी आहे, हो, हो. तर तुम्ही एक जिम कॅरी पण केला होता एका टीव्ही शोमध्ये. आणि हं, हं, हं. साक्षात जिम कॅरींनी मेल करून तुम्हाला तुमचं कौतुक केलंय. आता हे तर किती खरं आहे मला माहीत नाही, किती खरं आहे, खोटं आहे. पण मी जिम कॅरी केला होता 2009 साली काहीतरी. तेव्हा मी थोडंसं सडपातळ पण होतो आणि ते कॅरेक्टर इतकं अवघड आहे ना, हो. इतकं अवघड आहे ना, की मी जेव्हा मला तर नाव पण माहीत नव्हतं त्यांचं, की एक मूव्ही लागली होती त्यांची लॉयर लॉयर नावाची. हं. जिम कॅरी मूव्ही लागली होती आणि ती यार म्हटलं ही कुठली कॉमेडी आहे म्हटलं. फिजिकली हां, हूं, हां, हूं असं बोललो, "यार ही कुठली कॉमेडी आहे यार," बोललो अशी आणि मला ते भयानक आवडलं. मी म्हटलं, "यार असं काहीतरी केलं पाहिजे." मग मी काय केलं पूर्वी सीड्या वगैरे मिळायच्या फिल्मच्या. घाटकोपर स्टेशनच्या हं. बाहेर, कुर्ला स्टेशनच्या बाहेर
तर मी त्याच्या जेवढ्या सिनेमाच्या या आहेत सीड्या आहेत त्या गोळा केल्या. म्हणजे एस वेंचुरा, ट्रुमॅन शो, मी माय सेल्फ अँड आयरन असं सगळ्या सिनेमांचं आणि ते सलग 6 महिने मी फक्त प्रॅक्टिस करत होतो. हां, बरं मला कुठे काय करायचं नाही, काय नाही, काय नाही. पण मला हे केलं पाहिजे असं. तर मग 6 महिने माझं ते अंगामध्ये होतच त्या somebody help me. Okay. हो 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 वा वा Okay. वा 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 अरे कमाल आहे कमाल आहे तर म्हणजे. ते प्रॅक्टिस करून 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 अचानक एक शो आला. हिंदीचा शो होता तो आणि त्याच्यामध्ये मी तो केला आणि तो इतका भयंकर आवडला तिकडे लोकांना. तर काही काही लोकांनी तर बोलले, "यार ये पकडा कैसे तू? ये कॅरेक्टर पकडा कैसे?" हे खूप कठीण आहे हां, म्हणजे कठीण आहे, कठीण आहे. कठीण आहे म्हणजे मला करताना पण ते जाणवलं ना, की कठीण आहे ते. पण ते झालं. कसं झालं काय माहीत नाही. मी ऑब्झर्वेशन जरा बरं असल्यामुळे ती घडली गोष्ट आणि मग त्यावेळेस मला तो शो वगैरे झाल्यानंतर मला तिकडचं एक प्रोडक्शन मधल्याने सांगितलं होतं मला हे अ, असं-असं झालेलं आहे. आता हे कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे मला माहीत नाही, पण आहेत. नाही ना म्हणजे हे 100% खरं असणार कारण इतकं भन्नाट आणि इतकं भारी करणारा जर हां. तोही प्रेमात पडेल यार असं हो, नाहीये हो, की कारण हो, हो, आपण हो, जे हो. बघितलंय सगळ्यात एक आपण पलीकडे म्हणजे सुरुवातीपासून हं, 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 हं. सुरुवातीचा एक प्रश्न आपण घेऊयात. हं, हं. कुर्ल्याच्या छोट्याशा वस्तीत राहणारा पोरगा हं. अभिनेता होण्याचं स्वप्न कसं बघतो आणि त्याला कसं वेड लागतं? अरे कुर्ल्यात आता आम्ही तर अशा ठिकाणी राहिलो कुर्ल्यात आपण चाळीमध्ये. चाळीमध्ये आमच्या इथे तर लांब-लांब पर्यंत थिएटरशी काही संबंध नाही, नाटकाशी काही संबंध नाही. कारण तिकडे सकाळ जी व्हायची ती सगळी सगळे अशीच होती तिकडे कॅरेक्टर आजूबाजूला. तर त्या ह्याच्यातनं आम्ही आता म्हटलं फक्त सिनेमे वगैरे लागायचे पडतात. ते पण जयंती असेल, गणपती असतील त्याच्यामध्ये सिनेमे लागायचे पडतात. एवढंच आम्हाला माहीत होतं. आणि ऑर्केस्ट्रा वगैरे ऑर्केस्ट्रा वगैरे व्हायचे. एरियामध्ये ऑर्केस्ट्रामध्ये. तर तिकडे कसं होतं थोडंसं आगाऊ होतो मी. जरा मस्तीखोर असल्यामुळे. तर मी एरियातल्या बऱ्याचशा लोकांचे ना नक्कल करायचो नक्कल त्यांची. म्हणजे आमच्याकडे एक सांगा ना सांगा यार मला खूप आवडेल यार हे जे कॅरेक्टर्स आहेत ना एक ते ऐकायला खूप आवडेल. एक कॅरेक्टर होतं आमच्या इकडे. त्यांचं नाव नाही घेत. आता आहेत की नाही मला माहित नाही. पण ते असे बोलायचे. ऐक की तुला सांगतोय की हा तुला सांगतोय ऐक इकडे ये की तर असं बोलायचं. एकदा काय झालं, त्यांची वाईफ चालली होती. पोरगी चालली होती. हां. मी अचानक मागून आवाज दिला. पोरांमध्ये थोडा आगाऊ होतो ना. अचानक आवाज दिला. सपनाले ती बायकोने असं माझ्याकडून पाहिलं. अरे मी लगेच असं झालो. 2 मिनिटं शोधत होती. अरे कुठे आला माझा नवरा इथे कुठे आहे? दिसत तर नाही. तर असं ते कॅरेक्टर बघत एरियामध्ये ऑर्केस्ट्रा वगैरे असायचे. जयंतीत वगैरे. एका ऑर्केस्ट्रामध्ये एक जण होता हे करणारा अनाउन्सर वगैरे होता. मिमिक्री करणारे पण असतात त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये. तर आम्ही थोडीशी भंकास-बिंकास हां, करणार हां. कोण सिंगर-बिंगर नाही. ए चल रे हट रे चल चल ए वट्टा चल दुसरी को अंधे उस्त्री को अंधे असं वगैरे चिडवा-चिडवी. पोरं बोलले, "तुला येतं तर बोललो खायचं काम नाही असं वरती जाऊन हे." मग इगो हर्ट झाला ना. हं. काय बोललो, "करू ना, आपण पण करू शकतो" म्हटलं. गेलो आणि त्यावेळेस मी जे काय मला येत होते थोडेफार आवाज ते म्हणजे काढले. मित्रांनी चॅलेंज हां, केले मित्रांनी, की "अरे जा, तू एवढं मित्रांनी. पाठीमागून बोलण्यापेक्षा पुढे करून दाखव जा." हां. मित्रांनी चॅलेंज केलं. तर मग गेलो आणि केलं स्टेजवर आणि ते इतकं आवडलं त्या ह्याला पण जो ऑर्केस्ट्राचा मेन होता अनाउन्सर. हां. अरे भाई चबरेक ये है क्या अच्छा वॉइस निकलता है तू चल ना मेरे साथ आएगा क्या कल अपना शो है आएगा करेगा क्या मी म्हटलं यार आवला हा करेन पैसा भी मिलेगा भाई चल ना आ जा कर अरे वाह! और वाह! ते अनाउन्सर माहिती आहे ना ते नेहमी असं हां. होतं की हातात माईक घेऊनच हातात फिरतात. हां. तर त्याचा आवाजामध्ये पण खूप चांगला बेस होता. तो खरंच अनाउन्सर होता.
त्याच्यासाठी तो विचार जन्माला आज आला असेल. असा जबरदस्त आवाज वगैरे. मग गेलो. म्हटलं मेरे को कुछ आता नहीं बाबा बोललो. मेरे को कुछ आता नहीं, कैसा क्या करना? नहीं बस ये किया, बस वही करने का, बाकी कुछ मत करने का. बोले ये 2-4 हाँ बस इतना ही करने का, बाकी कुछ मत कर. तर मी गेलो आणि मग म्हटलं थोडंसं आपल्याला इकडनं तिकडनं जॉन लिव्हर यांचं थोडं कॅसेट-बिसेट ऐकल्या होत्या थोड्या. हम्म. थोड्या ऐकल्या होत्या जॉन लिव्हर सरांच्या. मग ते ऐकून थोडंसं एक आपली छोटीशी स्क्रिप्ट ॲटलीस्ट 5-7 मिनिटाची थोडीशी व्यवस्थित वाटावी. तर केलं. तिकडे ते भयानक आवडलं. आवाज वगैरे त्यावेळेस आवाज वगैरे म्हणजे खूपच युनिक वाटायचं ना. हा, दुसऱ्यांचे आवाज हां, काढतोय दुसऱ्यांचा आणि आवाज, एक माणूस दुसऱ्यांचा आवाज काढतोय, कसा काय काढतोय हे सगळं असं मग झालं. मला पैसे मिळाले. मला ₹100 दिले. लय मोठी गोष्ट अरे. ₹100 यार बोललो. हे भारी आहे. ये भारी आहे बोललो. बोललो हे सगळ्यात भारी आहे म्हटलं. आता म्हटलं हेच करायचं. आणि मग तिथून हळू सुरुवात झाली. एक तर चालेल काय माहित नाही, काय नाही, काय हां. नाही, काहीच नाही, माहित नाही. मग तिथून तसं आणखी एक शो मिळाला. मग तिथे पैसे मिळाले. माझे पैसे पण असे हळू वाढले. 100, 200, 300 असं करत वाढत गेले. आणि मग करता काय झालं, आम्ही शिर्डीमध्ये एक कार्यक्रम करायला गेलो होतो. मी स्टँड अप कॉमेडियन म्हणून ओके. शिर्डीमध्ये. तर कार्यक्रम करायला गेलो तिकडे. तर तिकडे संतोष पवार पण होते. नाटककार, तुम्ही तर ओळखता. हो. तर त्यांनी मला पाहिलं. तर बोलले, "तू नाटकात काम करशील का?" मला विचारलं त्यांनी. "चांगलं करतो" बोललो. "नाटकात काम करशील?" मी म्हटलं, "मला नाही येत" बोललो नाटक-बिटक काय. बोललो, "मला माहीतच नाही." मला बोललो, "फक्त आपलं माईक घ्यायचं, कॉमेडी एवढंच माहिती आहे" बोललो. "मला नाटकाचं काय माहीत नाही." बोललो, "मी सांगतो ना तुला." बोललो, "मी सांगेन तुला. टेन्शन नको घेऊ." गेलो नाटकात. नाटकात गेलो आणि माझ्याबरोबर कोण होतं, कुशल बद्रिके, भाऊ कदम, आनंदा कारेकर, सागर कारंडे, ही सगळी मातब्बर मंडळी त्यावेळेस नाटकातली. मी त्यांच्यापेक्षा लहानच होतो तेव्हा. आणि गेलो. मग संतोष पवारने बोलले, की आता असं आहे. स्क्रिप्ट वगैरे दिली आणि "जरा उभा." मी त्याचे 2-3 कॅरेक्टर मला त्यांनी दिलेले. तर मला माहीतच नाही नाटकाचं कसं काय असतं ते. काहीच कल्पनाच नाही ना, नाटक म्हणजे हे काय माहीत, कारण मी राहिलो कुर्ल्यात. तिथे नाटक-बिटक काय तसला काय प्रकार माहीत नव्हता. म्हणजे मी जेव्हा होतो तोपर्यंत तरी काय माहीत नव्हतं. आता तरी माहीत झालं असेल, माहीत नाही मला. पण तेव्हा असं काय नव्हतं नाटक-बिटक. म्हणजे तालीम, रंगमंच असं हां, हे काही. काहीच नाही. काहीच माहीत नव्हतं. काहीच हां. नाही. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो. काहीच माहीत नव्हतं. तर त्यांनी बोलवलं, तर मला वाक्य लक्षात राहायचं, मी मूव्हमेंट विसरायचो. मूव्हमेंट लक्षात राहिलं तर वाक्य विसरायचो. आणि सरांना, संतोष पवार सरांना ते 8-10 दिवसामध्ये काहीतरी बसवायचं होतं त्यांना. आणि माझ्यावर खूप काम करायला लागणार. म्हणून हां. मला बोलले, की "यार तुला आपण नेक्स्ट टाईम तुला ट्राय करू. पण आता जरा थोडंसं असं संदीप आणि असं आहे" म्हणे. "त्याच्यामुळे आपण नंतर तुला ट्राय करू." मी एवढा रडलो ना, एवढा रडलो त्यावेळेस, यार मला हे आलं कसं नाही? इतका रडलो मी, यार बोललो, मला आलं कसं नाही? मला इतका त्रास झाला त्या गोष्टीचा. यार म्हटलं मला हे आलं का नाही? हे काय आहे? म्हणजे मला जमलं नाही. कसं आहे म्हटलं हे काय आहे? हे जो कुठं असतं रिहर्सल, हे सगळं बघितलं पाहिजे आपण. तर मला कळालं, की शिवडीला रिहर्सल ठाकरे हॉलमध्ये आहे ना, हां. तिकडे रिहर्सल व्हायच्या. म्हटलं मग तिकडनं पैसे-बिसे नसायचे ना खिशामध्ये. ₹5-10 जे काय असेल ते, हां. ते घेऊन मी निघायचो विदाऊट तिकीट ट्रेनमधनं. मग ते ₹5-10 त्याचा एक वडापाव दुपारी, एक चहा हे आणि तिथे जाऊन दिवसभर रिहर्सल बघायचो मी. हे किती दिवस? हे जवळ मी 3-4 महिने केलं. 3-4 महिने. फक्त जाऊन रिहर्सल बघायचं. फक्त बघायचो मी. मोठमोठे नट त्यांची जाऊन रिहर्सल बघायचो. थांबायचो कोपऱ्यात कुठेतरी. कसं करतात हे? काय करतात हे? असं सगळं निरीक्षण करायचो. काय करायचं? कसं करतात हे? अच्छा ही अशी प्रोसेस आहे. याची प्रोसेस अशी आहे. हे कसं एवढं पटकन हे जातात आहे, येतात आहे. हे सगळं मला नवीनच होतं माझ्यासाठी. सगळं नवीन होतं. मग तिथे एक ना लोकल पोरांचा एकांकीचा ग्रुप होता. हां. हळू-हळू करता मी काय केलं माहिती आहे त्यांना बोललो,
यार म्हटलं 1-2 लाईन असतील तर मला पण घ्या यार तुमच्यात. मी पण खूप दिवसापासून येतोय. तर मला 1 लाईन वगैरे असेल, तर मी 1 लाईन पासून सुरुवात केली. 1-2 वाक्यांपासून. म्हणलो बघूया आपल्याला जमतंय का? तर मग ते थोडं जमायला लागलं. जमायला लागलं. थोडं-थोडं जमायला लागलं. त्याच्यानंतर त्याच वेळेस मधू शिंदे म्हणून खूप चांगले आर्टिस्ट आहेत. त्यांनी मला पाहिलं होतं थोडंसं काम करताना. एवढा काही फेमस नव्हतो मी तेव्हा. हां. पण जे पण पाहिलं होतं ते बोलले, "यार नाटक करतोय मी व्यावसायिक. संदीप, करशील का तू?" तर मी म्हटलं, "ठीक आहे ना," बोललो. "करेन," म्हटलं. आणि त्याची 3 महिने रिहर्सल झाली. किती? 3 महिने. 3 महिने. हां, हां. कारण ते काय होत नव्हतं. थोडंसं प्रोड्युसर वगैरे काही मिळत नव्हतं आणि पण आमची रिहर्सल चालू होतं कारण हॉल फ्री होता. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं, की आपण बसून तर घेऊया. बसून तर आता 3 महिने आम्ही रिहर्सल करत होतो. तर त्या 3 महिन्यात आहे ना माझा वर्कशॉप झाला. मला ते ना थोडं बेसिक मला शिकायला मिळालं आणि ते झालं नाही नाटक, काय आलं-बिलं नाही. पण मला त्या प्रॅक्टिसने मला इतकं शिकायला मिळालं ना, की हे कसं असतं, मूव्हमेंट कशी असते, कसं फेकण्याची पद्धत असते वाक्यांची वगैरे. हे सगळं मी आपोआप मला येत गेलं ते. थोडं होत गेलं आणि मग फायनली मी एक व्यावसायिक नाटक केलं, ज्याचं नाव होतं, इथे गवतास भय्ये फुटतात. कोणाचं होतं नाटक? ते नाटक होतं किशोर चौगुले सरांचं. वाह! त्या नाटकात मला सजेस्ट केलं होतं माझे मित्र आपलं विजय पगारेंनी. ओके. विजय पगारे यांनी मला बोलले, "संप्या, संप्या, असं-असं नाटक आहे भैय्यांवरती. करशील का तू?" म्हणलं हां, तोपर्यंत झाली होती ना प्रॅक्टिस. हां. तर कॉन्फिडन्स आला होता. हां. म्हणलं, "हां," बोललो, "करेल ना," बोललो, "काय नाही, करेल." म्हटलं, "ठीक आहे," बोलला, "उद्या ठाण्याला जाऊया आपण." मी बोललोय सरांशी, "तू ये." सर सरांनी बघितलं मला. "काय करतोस तू?" किशोर चौगुले सर. किशोर चौगुले सर. "काय करतो?" बोलवलं विजय पगारांनी. "असं-असं नाटक आहे आपलं भैय्यांवरती." म्हणलं, "ठीक आहे." तर त्यांना मी ऐकवलं भैय्या. तो त्यांना एवढा प्रचंड आवडला. हाच पाहिजे. काय काय होतं तो? तो भैय्या त्यांना मराठी भैय्या पाहिजे होता. मराठी आणि हिंदी भैय्या हा काय प्रकार आहे? हां. तो प्रकार असा आहे, की एक तर मी हे सगळे कॅरेक्टर मला चाळीमध्ये मिळाले. आमच्याकडे जे पण भैय्ये वगैरे आहेत ना, पूर्वीपासून हां, आम्ही हां. एकत्र खेळलो-बिळलो. तर ते सगळे आम्ही ना मराठीत बोलायचे. पण ती मराठी ना वेगळी म्हणजे कसं अरे काकू, अरे परवाच्या दिवशी असला झालाय. अरे वो बालू आहे रे बालू. अरे तिच्या पोऱ्याने माझ्या पोरग्याचा डोका फोडला. डोका फोडला तर मी चौकीमध्ये कंप्लेंट दाबून केला आहे. शैतान आहे एकदम पोरगा. तर असं ते कॅरेक्टर त्यांना आवडलं. ते म्हटले, "हे मला हेच पाहिजे, अशा पद्धतीचं पाहिजे." आणि त्याच्यामध्ये जेवढे पण कॅरेक्टर होते 10-11 जण, त्यांना सगळ्यांना तो टोन आणि ते माझ्याकडे काम दिलं. म्हणजे हां. आता जे काही सगळे मराठी भैय्या करतात, हां, हां, हा हां. ॲक्चुअल तुमचा कॉपी आहे. हां, ॲक्चुअल, सुरुवात तुम्ही केली आहे. 100%, 100%. मी तर खो-खोलाच पहिला भैय्या केला होता. केदार शिंदेच्या सिनेमाला. शिंदे सरांना तुम्ही भैय्या करून दाखवलात आणि ते लोटपोट हसू लागले हो, होते. लोटपोट हसले ते होते. काय किस्सा होता तो? तिथे पण माझं विजयनेच नाव सुचवलं होतं विजयने, हं. की "संदीप," म्हणे, "असा-असा सिनेमा आहे, खो-खो नावाचा, केदार शिंदेचा." केदार शिंदेचं मोठं नाव ना त्यावेळेस एकदम. हो. आणि मला म्हणाला, की "संप्या, उद्या इथे ये स्टुडिओला." मी सरांशी बोललो. मी लय कौतुक केलं. बोलतो, "संदीप, तुझं एवढं सांगितलंय ना मी." अरे बोललो, "एवढं नको सांगत जाऊ. तिथे जाऊन मी अ, माती खाल्ली तर काय करशील?" म्हणलं, "एवढं नाही कौतुक करायचं." "हां, करतो एवढंच सांगायचं ना." "नाही, नाही, मला कॉन्फिडंट आहे ना," बोलतो. "मला कॉन्फिडन्स आहे." "तू चांगलं करशील." गेलो. मग शिंदे सर बसले होते. "बघ असं-असं कॅरेक्टर." मला सीन सांगितलं. "गावचा भैय्या आहेस. दूध आणतो, त्यांना दूध देतो हं. आणि 2-4 वाक्य आहेत तुझी." तर मी म्हटलं, "काय कशी वाक्य पाहिजेत?" म्हटलं.
सर कसं पाहिजे तुम्हाला, तू कसं करशील. बोललो सर तुम्हाला कसं पाहिजे, बोललो प्रॉपर हिंदी मधला पाहिजे तर हिंदी मधला करतो, तुम्हाला हिंदी मराठी मिक्स पाहिजे तर तसा पण करतो. हिंदी मराठी मिक्स कसं काय काय हो. तर ठीक आहे मला बोललं दाखव करून. तर मी बोललो अरे देखो कालचा जो दूध तुम्ही आणलेला होता कालचा दूध वो सगळा दूध नाशा है, ऐसा हुआ है. अरे आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला हे जो आहे याच्यामध्ये बोलवलं आहे. करू आपण आपल्या पद्धतीने कशा काय होत आहे हा? अरे एवढा हसायला लागले ते खुर्चीवर, बोले हाच पाहिजे मला. आणि मी गेलो होतो एकाच सीन साठी, आणि त्या सिनेमात माझे ते 3-4 सीन वाढले होते माझे. वा वा म्हणजे वा. इतकं झालं होतं ते सिनेमा करताना, त्या सीनला थिएटर मध्ये टाळ्या यायच्या, लाफ्टर यायच्या. कोणता सीन होता तो? तो सीन होता खो खो मधला, सिनेमा मधला. भरत जाधव त्यांच्या घरात मी दूध द्यायला जातो, आणि ती दुधाची किटली, ते त्याच्या आजूबाजूला ते कॅरेक्टर असतात ना, सिद्धू दादा वगैरे, ते भूत असतात सगळे, हा. आणि ते असे हलवून हलवून काय करतं, ते माझ्या अंगावर दूध टाकतात, सगळं ओततात. ते ओतल्यानंतर माझं सगळं दूध खराब होतं, म्हणून मी कंप्लेंट करायला गावकऱ्यांना सगळ्यांना बोलवतो, या याची कंप्लेंट करायची. हा. तर मग भरत जाधव सर सगळे तिकडे येतात, आणि भरत जाधव सर म्हणतात त्याच्यामध्ये, त्या वाक्यावर आता येतो मी. ते म्हणतात की या चराचरामध्ये देव आहे, इकडे देव आहे, तिकडे देव आहे, या या माणसामध्ये देव आहे, त्या माणसामध्ये देव आहे. तसं मला या भैयामध्ये देव दिसला, म्हणून मी त्याला दुधाचा अभिषेक घातला. असं बोलल्यानंतर मग त्याच्यावर माझं वाक्य असं होतं, लय फुटले होते सर, तोंडावर हसले होते. वाक्य असं होतं की पहिला मराठी माणूस आहे ज्याला एका भैयामध्ये देव दिसला आहे. त्या थिएटरला इतकं टाळ्या यायचा, वा laughter यायचा. वा वा वा. इतकं ते भयंकर झालं होतं. सिनेमा थिएटरला टाळ्या यायच्या त्या वाक्याला. संदीपजी, हा. कलाकार म्हटलं की त्याचा स्ट्रगल आला. हम्म. अनेकांनी आतापर्यंत ना त्यांचं स्ट्रगल सांगितलं, पण मला असं वाटतं की कलाकार घडताना त्याच्यासोबत त्याचं कुटुंब एक स्ट्रगल करत असतं. हो खरं तर आहे. तुमच्या कुटुंबातील लोकांनी तुम्हाला कसा पाठिंबा दिला? मी तर माझा स्ट्रगल काहीच नाही. माझ्या आई वडिलांनी जो स्ट्रगल केलाय तो आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आम्ही एक तर 10x10च्या रूम मध्ये राहत असायचो. माझे वडील उंच वगैरे आहेत, 6 फूट वगैरे, 5.5-6, आणि ते झोपले की ना दरवाजाच्या बाहेर पाय यायचे आमच्या वडिलांचे, पाय असे करून झोपायचे. आणि आम्ही चौघे भावंड. हम्म. हा, मी 3rd नंबर आहे, माझ्यापेक्षा एक लहान आहे. आम्ही चौघे भाऊ. म्हणजे आई वडिलांनी जो स्ट्रगल पाहिला ना, तो म्हणजे कितीतरी वर्ष आईने आम्हाला 15-16 वर्ष ते सुके बोंबील असतात ना, हम्म. ते विकायची आई माझी, मार्केटला जाऊन बसायची वगैरे. असं सगळं ते तिने, त्या माऊलीने बिचारीने, त्यांचा स्ट्रगल खूप आहे, माझा काहीच नाही. आम्हाला तर त्यावेळेस कळत पण नव्हतं, पण ती गोष्ट आम्ही एन्जॉय करत गेलो. स्ट्रगल आहे ना, तो एन्जॉय करत गेलो. बोललो ठीक आहे, जाईल हे पण निघून. हे काय सारखे सगळे दिवस सारखे थोडी असतात ना, निघून जाईल. तर हळू-हळू, हळू-हळू, आणि एकतर नंतर जसजसे आम्ही मोठे होत गेलो, तसं खर्च वाढतो ना, आणि सगळा भार वडिलांवर होता. हा. कारण आम्ही सगळं शिक्षण वगैरे चालू होतं, आणि सगळा भार त्यांचं शिक्षण आहे, खाणं-पिणं, आणि त्यावेळेस माझं जन्माच्या वेळेस पण एक मस्त किस्सा आहे. आवडेल आवडेल, आम्हाला आवडेल. मग तिथं पुढे मी करतोच, पण हा किस्सा मला आवर्जून सांगायला वाटतं. माझं नाव संदीप ठेवलं. हा. तर त्यावेळेस 83 वगैरे त्यावेळेस आहे ना, जन्माला माझा 83चा जन्म आहे. त्यावेळेस मिल बंद झाल्या होत्या. हा. माझा जन्म पुण्यामध्ये झाला. तर आमची आजी होती ना, बोलले हा संपात झालाय. आता ते आमची आजी, संपात झालाय, संपत ठेवा नावायचं.
संपत ठेवा असं म्हणत होते. तर पुण्याला आमच्या समोर म्हणजे मामाच्या घरी माझा जन्म झाला. समोर एक चांगली सुशिक्षित फॅमिली होती. बोलली, "ए, एवढं गोड पोरगं आहे, इतकं छान दिसतंय, असं काय नाव ठेवताय तुम्ही?" म्हणाले. "संपत झालाय, संपत." संपतच ठेवा नाव. म्हटले, "नाही यार." ती बाई बोलली, की "याचं नाव चांगलं ठेवा काहीतरी, एवढं गोड पोरगा दिसतोय छान." आणि हेल्दी-बिल्दी होतो मी. असं लहानपणी गोरा-बिरा होतो, केस असे घुंगरे वगैरे. आई सांगते मला. म्हणून माझे फोटो पण नाही काढले. त्यावेळेसची माणसं आजी वगैरे फोटो-बिटो काढून नाही द्यायचं. हा. नजर लागते बाया पोराला. नको बाया पोराला नजर लागल. असं म्हणून माझं एकही लहानपणीचा फोटो नाही. बोलले, "एवढं चांगला मुलगा आहे, एवढा गोड दिसतोय, तर नाव संदीप ठेवा." मग माझं नाव संदीप ठेवलं. असं झाले. तर नावाची पण गंमत आहे. मला अजूनही कंट्रोल होत नाही. संपत ठेवा. हा किस्सा आहे माझा जन्माच्या वेळेला. म्हणजे तिथूनच विनोद सुरू झाला. वा वा. तिथूनच विनोद सुरू झाला आणि मग विनोदी अभिनेता आणि अभिनेता बनलो तिकडनं. मग आई व वडिलांनी फार स्ट्रगल. मग जसं मोठं होत गेलो ना आम्ही, थोडा खर्च वाढत जातो ना. एकटा हा. माणूस बिचारा काय काय करणार ना. बरोबर. पोरं पण सांभाळायचे, त्यांचं शाळा आहे, शिक्षण आहे आणि एकतर असा एरियामध्ये होतो कुर्ल्यामध्ये रोज लफडी, भांडणं, तंडणं रोज, रोज लफडी. सगळे काही तिकडे पूर्वी सगळे हम्म. पिणारे चर्ची "क्या बोलता भाई अच्छा तिकडे ना टीव्ही पे वाय तू." ते सगळे जोडीला अशीच माणसं होती. हे सगळे माणसं पाहत पाहत आम्ही त्याच्यातून मोठं गेलो. मग जसं वाढत गेलो, मग वडील अ, तोपर्यंत काय असं ॲक्टर-बिक्टर नाही. पण मग ते नंतर सगळ्या त्या गोष्टी झाल्या. मला खूप वाटलं यार आपण पण ॲक्टर बनावं. हा. येतंय आपल्याला थोडं-थोडं. मग मला तो प्रवास सुरू झाला. पण मग वडिलांची इच्छा काय होती, की बाबा तू जॉब-बिब कर. एकतर लय आले रे तुझ्यासारखे. अरे लय आहेत रे टीव्ही-बिव्हीला तू काय करणार आहे? असं वगैरे सगळं बोलणं असायचं मला. आणि सगळ्यात भावंडांमध्ये सगळ्यात जास्त मार मी खाल्लेला आहे. खूप मला बाबा मारायचे. कारण माझे रोज काही ना काही लफडी असायची. याला मारलं, कोणाची याची खोड काढली. कामावरून आले की पहिला मला 2-4 पट्टे हा. असायचे. यार हा काय करेल आयुष्यात असं तसं. हा म्हणजे वडिलांना गॅरंटी होती हा सॉलिड गुंड-बिंड बनेल हा. पुढे जाऊन हा नक्की गुंड होईल असं वडिलांना वाटतं. कारण एरियात तसं होतं ना, सगळे भाईच होते तिकडे. हम्म. सगळेच भाई लोकांमध्येच वाढलो आम्ही, मोठे झालो हे सगळं. आणि असं करता वडिलांची इच्छा होती की जॉब-बिब करायचं. तर मी करायचो काही. मी खूप ठिकाणी जॉब केला. मी मसाला कंपनीमध्ये जॉब केला. मी बऱ्याच ठिकाणी जॉब केला. म्हणजे जवळ मी 17-18 जॉब केले. 17-18 जॉब केले मी. मग जॉब करून करायचो. पण माझं मन नव्हतं. मला असं यार आपण ॲक्टर बनायचंय असं होतं ना डोक्यात. ॲक्टर बनायचंय. तर मग तो तेवढा स्ट्रगल होता की ॲक्टर बनायचं. बाबा मला ओरडायचे की "यार हे आपलं काम नाही बोलले बाळा." मला बाळा म्हणतात घरी बाळ्या. "हे तुझं काम-बिम कर कुठेतरी काहीतरी असं हे करू नकोस." म्हटलं पण मी काय ऐकायचो ना. माझं मला एवढं निगेटिव्ह केलं होतं ना आई-वडिलांनी माझ्या. जेवढं निगेटिव्ह केलं मला, पण ते सगळं मी पॉझिटिव्हली घेतलं. इतकं इतकं मला त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी इथे बसलोय आता. इतकं मला बोलायचे वडील बाबा माझे आणि आणि ते करेक्ट होतं त्यांचं बोलणं. कारण त्यांना ते अ, सहन होत नव्हत्या ना गोष्टी त्यांना. हं. की यार हे सगळं कसं मॅनेज करणार? माझा भाऊ पण खूप लहान वयात आम्ही काम करायला लागलो. माझा मोठा भाऊ हां. जो तो साताऱ्यामध्ये असतो तो. आम्ही चौघे लहानपणापासूनच काम-बिम, शाळा-बिळा हे सगळं करतच आम्ही कारण आम्हाला पैसे नाही, कसं काय होणार, काय करणार? मग आम्ही कुठेही कुणाचं घराचं काम चाललं असेल, तर तिथे जाऊन सिमेंट उचला, हे कलर काढा. मग ₹100-150 मिळायचे आम्हाला. असं माझ्या भावंडांनी पण बिचाऱ्यांनी खूप स्ट्रगल केला त्यांनी सगळ्यांनी. असं करता मला झीचं एक ऑडिशन आलं. हं. म्हणजे ते काम पण करत होतो मी आणि त्या झीच्या ऑडिशनला मी जातच नव्हतो. माझा मित्र जयवंत भालेकर. हां. चांगला अभिनेता आहे तो पण. तर झीला हास्य सम्राटचं ऑडिशन होतं.
पहिला माझा टीव्ही शो हास्य सम्राट, स्टँडअप कॉमेडी शो स्टँडअप होता. कॉमेडी शो. हां, बरोबर. मकरंद सर होते त्याला जज म्हणून आणि नायगावकर सर होते. हास्य सम्राटला गेलो आणि जवळ-जवळ 3,500-4,000 लोकं होती. 3,500-4,000 म्हणजे काही-काही लोकं अशी ऑडिशन द्यायला आले होते, की बायकोने भाजी आणायला पाठवलंय. मध्ये "अरे, इथे ऑडिशन वाटतं, चल देऊन येऊ." असे पण होते लोकं त्याच्यामध्ये. काही-काही खूप चांगले करणारे पण होते. आणि काय झालं मी जातच नव्हतो त्या ऑडिशनला. अरे बोललो एवढं रांग-बिंग कोण लावून जाईल वगैरे. तर जेव्हाचे मला 2-3 फोन आले. "तू जा. अरे तू जा ऐक माझं जा, जा. तू जा. तुझं होईल. माझं मला मला कॉन्फिडंट आहे. तू जा, जा." अरे म्हटलं यार किती लोकं असतील तिकडे आणि आपलं कुठे काय होणार म्हटलं. अरे बोललो टीव्ही आहे पहिल्यांदा आपला टीव्ही बोललो माहीत नाही बोललो. आता याने खूप मला टॉर्चर केलं मला जवळ-जवळ तिथे भाग पाडलं त्याने जायला, की "तू जाच. माटुंग गेला लय लांब नाही कुर्ल्यावरून पटकन जाशील." मी गेलो आणि ही भली रांग. रांग मी परत माझी इच्छा झाली आणि तिथे आपले स्ट्रगलर पण सगळी पोरं वगैरे भेटली. मग थोडंसं मन रमलं तिकडं. नाहीतर मी एकटा असतो तर कदाचित ते ऑडिशन मी दिलं नसतं. मला नंबर आला. काहीतरी 1,500 वा नंबर होता माझा. थांबलो दिवसभर. आता ते जे परीक्षक होते बिचारे, एवढ्या लोकांना त्यांनी पाहिलं होतं ना, त्याच्यात एवढी लोकं भयानक, भयानक होती ना, तर ते असे झाले होते. काय करणार? 1 मिनिट आहे. 1 मिनिट आहे. 1 मिनिटात कर. आता असं होतं ना, हां. तर मला टेन्शन आलं, की 1 मिनिटात आता काय करायचं? हं. पण मी तिथल्या तिथं कारण माझा नंबरच एवढा लेट आला होता. 1 मिनिटात बोललो, "यार कोण हसू शकेल 1 मिनिटात ना? 1 मिनिटात कोण हसवेल?" थोडं चॅलेंजिंग असतं ना. पण म्हटलं, "यार आता एवढा वेळ आपण थांबलोय, तर बोललो काहीतरी आपण करूया बोललो प्रयत्न." आणि मी प्रयत्न केला. तर तो असा होता ना, हं. असा होता ना, असा होता असा. मस्त आहे. 7 मिनिटं ऐकलं त्याने मला. वाह! 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 7 मिनिटं ऐकलं. सांगण्यात तात्पर्य काय नेचरनी म्हणा, की आपल्याला ती शक्ती दिली, की बाबा होल्ड करायची ताकद पाहिजे नटाला. पेशन्स. हां आणि तुम्हाला ऑडियन्सला होल्ड करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आल्यानंतर तुम्ही ऑडियन्सला होल्ड करता आलं पाहिजे, की आता मला ऐका तुम्ही. ते काय इनबिल्ड आहे का काय माहीत नाही, पण माझ्या बाबतीत होतं ते. गेलो स्टेजवर ना, की ऑडियन्स बघत राहतं. थांबतो. हां, म्हणजे बघत राहतो. म्हणजे असं होत नाही, की मी हलू देत नाही, तो प्रयत्न करतो. म्हणजे टाप, 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 टाप ते आणि तिथून प्रवास सुरू झाला. तिथून सुरू झाल्यानंतर मी घरी सांगितलं नाही. मी काय सिलेक्ट झालो हे ते मी काहीच बोललो नाही. आईला बोललो आता दाखवतील, नाही दाखवतील इथून माझं थोडंसं हे होतं. मला थोडंसं डाउट होता, की दाखवतील, नाही दाखवतील. हां, मग पण एपिसोड मी प्रॉपर शूट केला. शूट-बीट झालं, सगळं शूट झालं. तरी मी सांगितलं नव्हतं घरी, की शूट आहे. मग मला तिकडनं फोन आला चॅनलवर, की "बाबा आज तुझा एपिसोड दाखवणार आहेत." आणि मला वाटलं काय एखादा एपिसोड वगैरे दाखवतील मला आणि मग पाठवून देतील घरी. असंच होतं डोक्यामध्ये, की एखादा एपिसोड करून घेतील आणि पाठवून देतील. पण तो पहिलाच एपिसोड एवढा भयानक झाला. का भयानक झाला? मी घरी सांगितलं नव्हतं. मला कळालं, की या दिवशी आहे एपिसोड. तर मी वडिलांना म्हटलं, मला बोलला, "आज असं-असं आहे 9:30ला जरा टीव्ही लाव" म्हटलं आणि बस. वडिलांनी बघितलं ना जेव्हा, लय हसले वडील. एवढे हसले. म्हणलं, "यार तू एवढं चांगलं करतोस? तू एवढं चांगलं काम करतो?" मी म्हटलं, "यार दादा म्हणून तर सांगतो ना तुला, मला करू दे" म्हटलं हे. बोललो, "माझं नाही लागत" बोललो इथे मन वगैरे. बोललो, "मला करू दे."
त्यानंतर बाबा मला कधी काय बोलले नाही. तो एक दिवस होता आणि एकदा नाटक बघायला त्यांना घेऊन गेलो मी. विजयने डिरेक्ट केलं होतं आपलं विजय पगार यांनी. आणि मला हे जे सगळे माझे मित्र आहेत ना, हां. तू म्हणा, जेवढे पण स्ट्रगलचे आपलं शशिकांत केरकर म्हणा, संदेश तेली म्हणा, दिलीप कराड म्हणा, विजय पगारे, ही सगळी माझी तेव्हापासूनची मित्र आहेत ना. तर मला इथपर्यंत आणण्याचे जे आहे, इथपर्यंत जे मी आलो, माझ्या तेच मित्र नाही, माझे सगळेच. मला सगळ्या मित्रांनी मला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यांच्या त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल करुणा होते. त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यांना माझं टॅलेंट माहीत होतं, की हा करेल, हा वाजवेल आणि मग त्यांच्यामुळे इथपर्यंत आलो. मग बाबांनी मग मला परत नाही कधी असं हे केलं. मग वडिलांनी कधी मला असं बोलले नाही. पण एवढंच बोलले, की "बघ बाळा कसं आहे, आपली परिस्थिती तशी नाही. हां. आपल्याला आपण रेग्युलर आपल्याला एक पेमेंट असेल तर आपण खाऊ शकतो." कारण हे क्षेत्र याच्यामध्ये चढ-उतार आहेत. हां, चढ-उतार आहेत ना. चढ-उतार असलेच पाहिजे ना. माणसाच्या लाईफमध्ये चढ-उतार आहेत तर. सगळं असं नाही ना. हां. हां, त्याच्यामुळे लँडिंग पण आहे ना. आणि आपला प्रवास तर असाच आहे. एकतर असं, नाहीतर असं. मध्ये-मध्ये काही नाही आपल्याकडे. हां. एक तर तुम्ही असे होता, नाहीतर मग असे होता. हां. मध्ये काहीच नाही. फक्त मग काय स्ट्रगलमध्ये आपली माणसं जपायची आजूबाजूची सगळी. ज्यांनी मी तर त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो. सगळ्या डिरेक्टरांचं, सगळ्या माझ्या मित्रांचं, की ज्यांनी जिथे-जिथे मला सुचवलं, त्या सगळ्यांचे मी धन्यवाद देतो. आज जे काय आहे त्यांच्यामुळे आहे. संदीप गायकवाड जो आहे, ह्या माझ्या मित्रांमुळे आहे. इंडस्ट्रीतला सगळ्यात जवळचा मित्र कोण? सगळेच आहेत. सगळेच आहेत. सगळेच आहेत. इंडस्ट्रीमध्ये माझे खूप असे जवळचे मित्र आहेत आणि खास मित्र बोलशील, हं. तर माझे एरियातले मित्र. हां, माझ्या एरियातलं, माझ्या चाळीतले माझे मित्र एकदम का खास. का पण म्हणजे का? तिकडे हे नाहीये ना, व्यवसाय नाही, फिल्टर नाहीये. फिल्टर नाही. फिल्टर अजिबात नाही. म्हणजे तर तिथे जे आहे ते रोखतो. म्हणजे आवडलं तर आवडलं, नाही आवडलं तर फिल्टर नाही. नाही अजिबात. एखादा प्रहसन बघितल्यानंतर समजा मित्र भेटलाय आणि हां, त्याने कौतुक केलंय किंवा असं काय घडलंय का एरियात? हां. अरे खूप. अरे किस्सा बापरे! काय खूप. किस्सा आहे? एक काहीतरी स्किट केलं होतं मी. आणि त्या दिवशी ते स्किट थोडं सो झालं होतं. ओके. हां, सो झालं. कॉमेडीच्या बुलेट ट्रेनला. हां, सो झालं होतं. कॉमेडी बुलेट ट्रेनचं काहीतरी झालं. मित्र आला म्हणतो, "काय झालं रे तुला?" मी म्हटलं, "अरे याला काय झालं?" "काय झालं?" "काय रे काय आलं?" "काय रे बोललो, काय पिंट्या काय आलं?" "माझ्या नाही रे, नीट कर ना जरा. जरा चांगलं कर." अरे म्हणलं, "झालं काय ते तर सांग." "नाही यार," बोलतो, "तसं पहिल्यासारखं कर ना, असा जबरदस्त कर ना कॉमेडी यार. तू काय करतो यार. बरोबर ना." झालं. अरे म्हटलं, "कधी-कधी असं ते नको सांगू. चांगलं कर तू. चांगलं झालं पाहिजे बस. मला माहीत नाही, चांगलं झालं पाहिजे." अरे पण त्याच्यात मेहनत असते, लिहिणं असतं, पंचेस पण करायचे असतात. कधी-कधी होतं. आपला एरियाचा टीव्हीला दिसतोय तू. हां, काय? थोडी घेतलेली म्हणते. आपल्या एरियाचा टीव्हीला तर झालं पाहिजे चांगलं. बस मला माहीत नाही. असे माझे मित्र ते आणि चांगलं झाल्यावरती चांगलं झाल्यावरती भाई मजा केली हां तू. तूच आहेस तिकडे भाई. काय आहे तुझं जबरदस्त टायमिंग आहे तुझं आणि जबरदस्त कॉमेडी करतो. भावा तूच आहे. चल पार्टी. बोललो पार्टी. मग चांगला झाला ना कार्यक्रम. जरा इकडे, इकडे. अरे म्हणलो काय? आपले ₹100-50 द्यायचे. मित्र आहेत आपले पहिल्यापासूनचे खास जवळचे. तर आहेत अशा गोष्टी. तर ते माझे एरियातले माझे खास मित्र सगळे. आम्ही जे लहानपणापासून माझ्यासोबत होते, ते सगळे. मी आजही जातो त्यांना भेटायला भेटतो जाऊन. जातो तेही आज तसेच भेटतात मला. जसं मला पहिले भेटायचे. असं नाही की एकदम सेलिब्रिटी झालोय आणि असं तसं नाही. तसेच भेटतात.
चला ये ना असंच बोलवतात आणि मलाही तसंच आवडतं. म्हणजे मला माझं एरियातलं नाव इंडस्ट्रीतलं नाव संदीप आहे. हा. पण माझं एरियातलं नाव जीके आहे. जीकेचा अर्थ काय? जिक्याचा अर्थ मला पण नाही माहित. मला फक्त तो किस्सा माहितीये. मग कधी कधी ठेवलं होतं तो? आमच्या एरियामध्ये मी लहान होतो तेव्हा मला आई सांगते. आता हा पण कॉमेडी किस्सा आहे एकदम. जिक्या म्हणतात मला माझ्या एरियात जुन्या एरियामध्ये ते कोणालाच माहित. माझी 4-5 नाव आहेत. नाही नाही, पण आता अख्ख्या महाराष्ट्राला कळलंय की संदीप गायकवाड जे आहे त्यांचं टोपण नाव जिके जीके आहे. आता जीके म्हणूनच ओळखणार आहेत. आता ते त्याचा किस्सा सांगतो. लहान होतो ना तर आता पोरांना खेळवायला आपले माहिती ना एरियातली मोठी मोठी माणसं वगैरे असं काहीतरी "ए बाबू ए बाबू ए बाबू." तर मला आहे ना खेळवायला ना बाजूला एक होते जितू भाऊ म्हणून होते ते आता नाही आहेत. मला आईने सांगितलं होतं ते. तर मी लहान होतो तर मला असं करायचं झिंगाक 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 झिंग आणि मी नाचायचो काहीतरी. तर झिंगाक झिंगाक करून मग काय नाव पडलं. असं ते नाव ओके, ओके, ओके. झिंगाक झिंगाक करून काय नाव पडलं. मला पुण्याला माझ्या आई मामाकडे मला बर्नल म्हणतात. बर्नल बर्नल त्याचा किस्सा असा आहे. म्हणजे एक तर आमची छोटी रूम होती. हा. आम्ही लहान रूम मध्ये होतो. बरं तिथेच स्टोव तेव्हा गॅस नव्हते. स्टोव वगैरे असायचा. ते स्टोव आणि तो स्टोव ना मी 1.5 वर्षाचा होतो. 1.5 पावणे 2 वर्षाचा आई सांगते आणि मला त्या खॉटवर टाकलं होतं. खेळत होतो मी असा काहीतरी. स्टोव नुकता विझवला होता. हा. आणि मी पडलो त्या स्टोववर 1.5 वर्षाचा असताना. अरे तर माझे इथे आहे ना बर्नॉलचा चट्टा आहे पूर्ण. अरे इथे बाप. पोटावर इथे पोटावर चट्टा आहे आणि सगळ्यांना वाटलं यार हे गेला आता याचं काय खरं नाही हा पोचला लगात. पण नाही ते मला पटकन दवाखान्यात वगैरे नेऊन ते क्रीम वगैरे लावून मग ते तसं मग तिकडे बर्नलच म्हणतात मला पुण्याला. परत सिद्धार्थ कॉलनीत मी होतो ते 7-8 वर्ष राहिला. तर तिकडची पण पोरं मित्र वगैरे होते ना त्यांना नाव जीके आहे का जितू आहे माहित नव्हतं. मला तिकडे जितू नाव ठेवायचं. जितू इथे तर तिथे जितू म्हणतात. आणि घरामध्ये आई लाडाने बाळा म्हणते. हं. बाळा म्हणते. म्हणजे ते मग सांगतो काय माझ्या आई-वडिलांनी खूप जाम स्ट्रगल केलं. हे सगळ्या गोष्टी अशा भयानक होत्या. मला लहान असताना डबल न्यूमोनिया झाला होता. हं. मग डॉक्टरनी सांगितलं त्याला घेऊन जा. याचं काय हा काय जगत-बिगत नसतंय. असं सांगितलं होतं. मग आई ते आजी-बिजी सर्व फिल्मी होतंय ना पहिलीची माणसं. पदर पसरते, पाचबायांना पदर पसरते. त्या डॉक्टरनी थोरल्यातल्या डॉक्टरनी मग मला 15-20 दिवसात त्यांनी सगळं कव्हर करून मग व्यवस्थित झालं. इतकं सगळं स्ट्रगल केल्यानंतर आज हं. संदीपजी अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ओळखतोय. हं, हं. साक्षात नटसम्राट नाना पाटेकर सरांनी पण तुमचं कौतुक केलंय. तो हो. काय किस्सा होता? तो किस्सा असा होता, की फिल्मफेअर अवॉर्ड होतं. काय माहित त्यांनी कुठले माझे एपिसोड बघितले होते नाना पाटेकरांनी मला माहित नाही. आणि व्हॅनिटीमध्ये मी बसलो होतो. ते आले व्हॅनिटीमध्ये. ते आल्यानंतर मी उठून उभा राहिलो ना. हं. नाना पाटेकर ज्यांना आम्ही लहानपणापासून बघत आलो, क्रांतीवीर वगैरे हे सगळं बघत आलो. मला भयंकर आवडायचं नाना पाटेकर म्हणजे अंकुश, क्रांतीवीर, गुलाम ए मुस्तफा. सगळे फिल्म त्यांच्या बघितल्या होत्या आम्ही. यार एक नॅचरल अभिनेता म्हणून यार ॲक्टिंग करतोय का नाही हेच आपल्याला माहित नाही ना. तो एवढा मोठा नट ज्यावेळेस येतो ते मला अजून त्यांचं ते पिक्चर मधले मला डायलॉग पण पाठ आहेत त्यांचे पिक्चर मधले. कोणतं आम्हाला ऐकायला आवडेल. गुलाम ए मुस्तफा मधला म्हणतो, घर में कौन-कौन रहता है? हम 6 जन. 4 दीवार छत और मैं. ते स्टाईल. परत आ गए मेरे मौत का तमाशा देखने के लिए. अब मुझे उल्टा लटका देंगी, आंखें बाहर आएगी, जुबान बाहर आएगी. तुमको क्या चाय-चाय करोगे, घर पे जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे, हाँ? अंधेरे में रहने की आदत पड़ी है तुमको, हाँ? वो कलम वाली बाई काले वर्तमान को मिटाना चाह रही थी. कौन सुना उसकी बात? मैं सुना. अब्दुल इधर आ. वाह! असं वाह, वगैरे वाह, सगळं. मग नाना पाटेकरांनी आले, वॉशरूमला गेले, तिकडनं बाहेर आले. मी असं उभाच होतो. काय बोलू मी त्यांच्याशी? आपण काय बोलणार ना? मग मी आपलं त्यांनी खांद्यावर हात टाकला.
नाना पाटेकरांनी खांद्यावर हात टाकला. मी बोललो, "अरे काय बोललो? काय झालं?" मी घाबरलो होतो. हां, मी हां. थोडंसं घाबरलो होतो. पण त्यांनी इतकं प्रेमाने माझं कौतुक केलं ना, मला 2-4 शब्द आठवतात. जवळ-जवळ 10-15 मिनिटं ते म्हणत होते माझ्याशी. "चांगलं काम करतोस. तुझं टायमिंग उत्तम आहे. तुझं काम मला खूप आवडतं. बघतो मी." असं मला बोलल्यानंतर अरे मला बापरे! धाड-धाडच मी बोललो, "सर, नाना बोलू, सर बोलू, मला काहीच सुधरेना." असं 15-20 मिनिटं माझं कौतुक करत होते. त्या दिवशी मला वाटलं, "यार संदीप, आपण काहीतरी करतोय. आपण जे काही करतोय ते ह्या मोठमोठ्या मंडळींना आवडतंय." म्हणजे त्यांनी आपला एपिसोड बघणं ही लई मोठी गोष्ट आहे ना आणि लक्षात ठेवून सांगणं ही लई माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. नाना पाटेकर म्हणजे मी फॅन होतो नाना पाटेकरांचा लहानपणापासून. त्यांचं सगळं ते सिनेमे वगैरे बघून यार असं असं काम करता आलं पाहिजे असं आम्हाला नेहमी वाटायचं. आणि त्या माणसाने कौतुक त्यांनी केल्यानंतर मग आपल्याला सोन्याहून पिवळंच ना आपलं. आणि तिकडे बरेचसे होते सेलिब्रिटी वगैरे सगळे असे माझ्याकडे बघायला लागले. मोठा. असं सगळं झालं. तो एक प्रसंग आहे माझ्या आठवणीत. एकदा तुम्ही हिंदी नाटकाची कुठेतरी तालीम करत होतात आणि तिथे एन-एस-डीची मुलं आली होती आणि त्यांनी विचारलं, की "यार इतकं सर भारी तुम्ही काय कुठे शिकलात?" हिंदी ड्रामा करत होतो. याला फार वर्ष झाली आता. तेव्हा ती पोरं मी काय करायचो ना, तर ते बघत राहायचे माझ्याकडे. "यार ये कैसा करता है यार ये? कैसा करता है ये? इतना इझिली कैसा करता है?" असं त्यांचं ते झालं ना. हां. कारण आम्ही एवढं वर्कशॉप वगैरे करून आलोय आणि या सगळ्या गोष्टी हा कसा इझिली एवढं पकडतो. बरं ह्याच्यात माझं काय हे नाहीये. आपण जे बघत गेलो, ज्या मंडळी म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात आपण राहिलो, मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण काम करत गेलो, तर आपण असं नटांना बघितलेलं आहे ना, की यार किती क्विक करताय. आपल्याला ती प्रॅक्टिस आहे आपल्याला, की आपल्याला एखादं सांगितलं, की आपण कोणी मी नाही, मीच नाही. कुठलाही नट घ्या. आपला मराठी कुठलाही नट घ्या, तर तो पण त्यांना ते खूप कौतुक असतं ते हिंदीवाल्यांना. त्यांनी बघितलं मला आणि मी करत होतो. टाप, 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 टाप आपलं चालू होतं. अरे बघितलं यार भाई बोले, "कहाँ से किए आपने वर्कशॉप? कौन सी यूनिवर्सिटी से किए?" असं विचारलं त्याने मला. मी बोललो, "कुर्ला युनिव्हर्सिटी." तर मी आपलं कुर्ल्याचं सांगितलं. तर त्यांना असं वाटलं, "कुर्ला में है यूनिवर्सिटी? है कुर्ला में यूनिवर्सिटी?" बोला, "हाँ यार." बोललो. मग मी पण थोडी मजा घ्यायला लागलो. बोला, "हाँ भाई है ना, बहुत बड़ी यूनिवर्सिटी." "क्या बात कर रहे हो? यार हमको पता नहीं यार, कुर्ला में भी यूनिवर्सिटी है। क्यों भाई? यार देखना पड़ेगा, जाना पड़ेगा वहाँ पे। क्या सिखाते हैं वहाँ पे?" बोला, "वहाँ पे सिखाते नहीं, वहाँ पे 6 महीना रहना पड़ता है।" रहना पड़ता है मतलब? बोले, "वहाँ पे मोहल्ला है, उसमें आपको रहना पड़ेगा, कम से कम 1 डेढ़ 2 साल। ये ये जितने भी किरदार कर रहा हूँ मैं यहाँ पे, ये सब वहीं के हैं। उनकी बदौलत मैं सीखा हूँ, उनको देख-देख के सीखा हूँ, बस वही देखता हूँ और इधर आके मैं करता हूँ, बाकी मेरा कुछ नहीं है भाई। सिर्फ ऑब्जर्वेशन का खेल है।" यार बोले, "यार रहना चाहिए ऐसे जगहों पे, घूमना चाहिए।" बोलो, "घूमो, मिल जाएगा तुमको। और हमको तो है आदत, हम लोग तो बचपन से देखे आ रहे हैं, म्हणजे देखते आ रहे हैं." हं. असं सगळं ते तो तसा किस्सा आहे तो. तुम्ही आतापर्यंत बरीच पात्र केलेली आहेत. हं, हं. तर मला असं वाटतं एक भैय्या पात्र आपण त्याच्याबद्दल बोललोच. हं, हं. दारुड्या हं, हं. हे केलंय तुम्ही. तर हं. तो कुठे तुम्हाला भेटला होता? हो, सांगितलं ना, हे सगळे मला मला मी जेवढे पण कॅरेक्टर केलेत ना, आत्तापर्यंत, हे सगळे मला कुर्ल्याला माझ्या भेटलेले आहेत, सापडलेले आहेत. कारण कुर्ल्याला सकाळ झाली की मी एवढे बेवडे बघितलेत ना, एवढे बघितलेत ना, कुठं पडलेले अ, आणि असे पिलेले, बरं सगळेच असे वाईट नसतात, चांगले पण असतात. त्यातले व्हरायटी असेल ना, की अरे हा व्हरायटी आहेत ना, आम्हाला सांगा ना जरा. व्हरायटी पण आहेत ना त्याच्यातले. म्हणजे एक तर तुम्ही बघितलं ना, एक होता हा असा काय तुम्ही घेता? तुम्ही काय घेता? काय करता? काय करता? ओ काय? विचार ना, काय पण विचार मला.
काय नाही, मी लिहितो. हं? लिहितो. मस्त. लिहा आणि आमची व्याज तुम्ही. 20 आहेत का 20 रुपये? नाही, ₹20 नाही आहेत. मग घरी जा. जा. हां, झालं 1 असं. आणि एक 2-4 पॅक नंतर होतात ना. हां. 1 पॅक झाल्यानंतर. मित्र नाही असं 1 पॅक झाला. यार मजा आली यार. छान वाटतंय एकदम मस्त. हा पहिल्या पॅक नंतर. हा पहिला पॅक नंतर. हा हां. पहिल्या पॅक नंतर. आता दुसरा पॅक झाला. दुसरा. करूया आपण चांगलं खायचं. करूया. हं. अजून मागवायची? हं, हं. घेऊया. पण तुला झाली आहे. नाही. हां. हो, ओके. ओके एकदम. बोल ना काय म्हणतो? हो. होय. तिसरा पॅक हां. ओके आहेस ना तू? हां, ओके. अजून घेणार आहे की? हां. घेऊया ना तुमची. हां. अरे पण झाली आहे तुला. हां. अरे. घरी नाही जाणार तू नीट. जाणार. ओके मी. काय शोधतोय? हां. नाही. हां, अरे ये झोपायचं नाही, ते जायचं आपल्याला. हां. हो, ओके. चल. हे ओके वाटलं ना? हं. हां. हां, दुसरा आणि तिसरा एक घाटी हां. मामा पाहिला. आम्हाला सांगितलं त्यांनी. आम्ही तेव्हा बोललो तर तुम्ही नाही बोललात आम्हाला. तिकडं बोलवलं आणि इकडं बोलवलं. इथं आम्हाला तोंडावर दातवा मारायला पैसे नाही तर तुम्ही बोलताय "होय, असं करायचं तसं करायचं हे यायला हे या मी आम्हाला बोलवा की कधी इकडं ए मामा बी हे यायला कुठं ओलाडला काय माहित वाह! थँक यू. अरे कमाल आहे यार हे. म्हणजे हं. खूप भारी आहे यार. हां, असे बरेच कॅरेक्टर होते. सगळे माझ्या कुर्ल्याची देण आहे ही सगळी. हां, कारण तिथून हां. आणि विशेष म्हणजे देव मी कधी दारू नाही प्यायलो. अच्छा, एवढ्या सगळ्या मित्रांमध्ये राहून कधीच नाही. म्हणजे फक्त मजा घेतली. हां, फक्त मजा घेतली. मी कधी प्यालोच नाही. कधीच नाही. त्याच्या थेंबाला पण स्पर्श नाही केला. कधीच दारू नाही प्यायलो. म्हणजे मला मकरंद सर तर म्हणायचे. मकरंद देशपांडे सर. नाही. मकरंद अनसपुरे अनसपुरे सर, ओके. बुलेट ट्रेन. संदीप या. पितो का रे तू? मी एपिसोड केल्यानंतर, पितो का रे तू? बोललो नाही सर. नाही रे, पीत असशील. अरे बोललो नाही सर, मी खरंच नाही पीत. गप्प ए, खोटं नको बोलू चाभऱ्या. बोललो नाही सर, नाही पीत मी. तर आमची एक पार्टी होती चॅनलची. हां. तर त्यांनी माझ्यावर वॉच ठेवला होता. सगळे सगळे होते ना चॅनलचे. आणि त्यांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला. पण मकरंद सरांनी बुलेट ट्रेन करत असताना ते नेहमी माझं कौतुक करायचे. "संदीप, तू उत्तम अभिनेता आहेस. डोळ्यानं बोलतोस. चांगलं काम करतोस." असं. त्यांच्यावर पण एक सिनेमा केला होता मी मध्ये आता. नाही यार, कॉमेडीचे बुलेट ट्रेनचे एपिसोड आम्ही आजही सर्च करून बघतो. हसं तुम्ही जत्रा केली, कॉमेडीची बुलेट ट्रेन केली. तर तीच टीम होती ना. लवकरात लवकर आम्हाला पुन्हा त्या मंचावरती तुम्हाला बघायला आवडेल. बघू ना. हां, होऊ शकतं काय. शेवटी काय असतं, आपण आपलं काम करत असतो आणि पहिल्यापासून मला कोणाशी असं माझं हे नाहीये. कॉम्पिटिशन मी नाही करत. मी माझं काम करतो आणि निघून जातो. एक किस्सा आठवला. हां. कॉम्पिटिशन बद्दल
सतीश तारेंनी तुम्हाला काहीतरी एक गुरुमंत्र दिला होता. काय? ओ अरे बाप रे, ते ते इतकं भयानक होतं. सतीश तारेंबरोबर आम्ही पुण्यात एक इव्हेंट करत होतो आणि स्किट करायचं होतं. सतीश तारे म्हणजे सतीश तारे ना. त्यांना मी त्यांच्यावर काम करायला म्हटलं, आता आपण त्यांच्यावर काम करणार. तर मी त्यांना मधनं-अधनं असं डिवचायचो. "सर, आपण रिहर्सल करूया सर. बोलून घेऊया." "होईल ना. एवढं काय? होईल की." बोललो, "नाही सर, मला तुम्हाला मला थोडंसं प्रॅक्टिस लागते." "कसली प्रॅक्टिस? बोलायचं वरती जाऊन." बोललो, "सर, एकदा तर थोडंसं तर आपण बेसिक तर बोलून घेऊया." हां. "बेसिकच बोलायचंय का तुला?" म्हणलं, "अरे सर," म्हटलं. तर मी काय म्हटलं नाही त्यांना. मग थोड्या वेळाने तेच म्हटले, "हां, कर सुरू." सुरू वगैरे केलं असं-तसं. झालं स्किट वगैरे आम्ही रिहर्सल वगैरे केली आणि रात्री 9:30ला तो स्किट होणार होता. मग जवळ 3,000-4,000 ऑडियन्स होतं. आणि परफॉर्म केला मी त्यांच्यासोबत. मला भरपूर लाफ्टर मिळाले, भरपूर टाळ्या-बिळ्या मिळाल्या आणि चांगला झाला परफॉर्म. कारण एवढ्या मोठ्या दिग्गज कलावंताबरोबर काम करायचं म्हटलं, की मी केलं. बरं मी काम केलं फक्त. मग कसं होतंय, काय होतंय, काय नाही. पण मला बेफाम लाफ्टर येत होता. खूप टाळ्या-बिळ्या येत होत्या आणि जसं संपलं आमचं स्किट, खाली आलो. अरे बसलो मी त्यांच्या बाजूला बसलो. लोकं आम्हाला येऊन भेटतात आहे वगैरे आणि थोड्या वेळाने थोडं शांत झालं. मग आम्ही दोघेच होतो. हां. कारण आता म्हटलं जेवायचं आणि निघायचं. मग तारे सरांनी मला असं त्यांची स्टाईल आहे ना, त्यांची स्टाईल असं त्यांनी मला पाहिलं. "राहतोस कुठे?" मी म्हटलं, "सर," म्हटलं, "कुर्ल्याला." "चांगलंच करतोस की, हां? इतकं चांगलं करू नको, लोकं जगून नाही देणार." असं बोलले ते मला. अरे मला त्यावेळेस बाप! काय कळलं नाही मला ते काय असं बोलले मला ते. त्यांनी मला म्हणजे अरेरेरे! त्यांनी जे काय वाक्य बोललेत ते. हो, मला काय पण मला नंतर-नंतर त्या गोष्टीचा अनुभव आला. मी सांगितलं ना, की माझं कॉम्पिटिशन नाही कोणावर. मी माझं काम करतो. आपण सगळेच इथे काम करायला आलेलो आहे. तर आपण छान काम करायचं. आपापल्या वाट्याचं जे काही मिळेल मानधन ते घ्यायचं आणि जायचं. असं मला वाटतं. नाही, अगदी बरोबर, अगदी बरोबर. हां. ते खूप मोठं वाक्य होतं माझ्यासाठी. त्यांनी तेव्हा बोललं. मला तेव्हा नाही एवढं काय वाटलं. पण नंतर जसं काम करत गेलो तसं-तसं आपल्याला अनुभव येत जातात ना हळू-हळू. त्या वाक्याचा अर्थ आपल्याला नंतर हां, नंतर कळायला लागतं ना. शेवटी काय कधी-कधी कुणाच्या तोंडून काय निघेल आणि ते खरं असतं कधी-कधी होतं खरं. तसं ते झालं मला थोडे पण मी कधी कोणाला आपण दोष नाही देत. मी माझं काम करतो. हां. मी माझं काम करतो आणि आजही मला माझे डिरेक्टर जे पण काही आहेत, जी लोकं आहेत, जी माझ्यावर प्रेम करतात, ती मला आजही बोलवतात काम करायला. पहिलं त्यांच्या लिस्टमध्ये माझं नाव असतं. माझ्यासाठी कॅरेक्टर लिहिले जातात. आता मी 3-4 सिनेमे केले. आता ते सिनेमे येतील, रिलीज होतील. तुम्ही आतापर्यंत अनेक भूमिका केल्यात. हो. सगळ्यात आवडती भूमिका कोणती? गावठी सिनेमा. त्याच्यामधलं मी भीमा नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं. हं. ती याच्यासाठी आवडली होती कारण ते माझं पहिलं काम असं होतं ज्याच्यात मी सीरियस केलं होतं आणि खूप सटल काम केलं होतं. मी आणि गौऱ्या होतो त्याच्यामध्ये. गौऱ्या मोरे. ओके, गौरव मोरे. हां, गौरव मोरे. आम्ही दोघे होतो त्याच्यामध्ये आणि ते काम म्हणजे सटल कॉमेडी होती आणि सीरियस माझं किशोर कदमांबरोबर माझा एक सीन होता. लई मोठा सीन होता. मला काही स्क्रिप्ट वगैरे दिली नव्हती आधी. हं. म्हणजे मी व्हॅनिटीतून उतरलो आणि तिकडे लांब कुठं सीन झाडाखाली लागला होता. एक 100-50 पावलं असतील. मला तो सीन तिकडेच दिला व्हॅनिटी हातावर उतरलो. हं. "संदीप ये करना है." ये अरे बोलो सर इतना बड़ा सीन बोलो ये तो करना चाहिए था ना, पहले तो देना चाहिए था. हां. नहीं अभी वो थोड़ा सेटअप थोड़ा हिल गया तो पहले अपन ये सीन ले लेते हैं. आणि सीरियस सीन होता. त्या सीरियस सीनला त्या मूडमध्ये जायला ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, ती प्रोसेस असते ना. हो. असं डायरेक्ट कसं होणार? आणि ते किशोर कदम सर बसले होते तिकडे सीनला येऊन. एवढं मोठं नट बसल्यावर मग आपल्याला पण थोडं दडपण येतं ना, यार आपल्यामुळे ते बसून राहिलेत.
तर मी असं चालता चालता वाचला तिथपर्यंत, वाचला सगळा सीन समजून घेतला काय आहे. बोललो सर मैं करता हूँ मैं अपने हिसाब से, लगा लो जो लगाना है वो. हिंदी डायरेक्टर होता त्याचा. आणि तो सीन केला मी. तो एवढा मस्त सीन झाला. सीरियस सीन होता. सीन असा होता, की आमचा मित्र सोडून जातो. त्याच्या बापाची इच्छा असते, की तू मुंबईत जा, पैसे-बिसे कमव आणि त्याच्या मागे असं असते स्टोरी, की की तुम्हाला फक्त तुमचं पडलेलं आहे. पण त्याची भावना आहे, त्याची इथे अ, त्याची प्रेयसी आहे, त्याचं तुम्हाला काय घेणं-देणं असं त्या अ, माझ्या बोलण्यातनं होतं आणि ते मी ताण त्यांना बोलतो. तर कदम सर पण बघतच होते. ऐकत होते. पूर्ण सीन माझा त्यांनी ऐकला चालू टेकमध्ये. आणि गाताना मला अशी थाप मारली त्यांनी. तो माझा आवडता सिनेमा. मला मला त्याच्यात थोडं माझं काम म्हणजे थोडं वेगळं असल्यामुळे मला ते जरा बरं वाटलं. म्हणजे मला तेव्हा कॉन्फिडन्स आला, की आपण अशा पद्धतीचा पण रोल करू शकतो. फक्त काही कॉमेडी नाही. तर आपण अशा पद्धतीचं पण आणि एकतर माझा चेहरा कॉमेडी वगैरे नाही. हा. माझा चेहरा सीरियस पण नाही, कॉमेडी पण नाही. ठीक म्हणजे कोण असा भाजी-बिजीवाला, असा दूध-बीधवाला तसा चेहरा आहे माझा. असा काय विनोदी नाहीये ना. डोळे एकतर आतमध्ये. आपण करतो कॉमेडी ते होतं आपलं टायमिंग थोडं बरं असल्यामुळे होऊन जातं ते. असं आहे. तर तो माझा सिनेमा. अभिनेता म्हटलं की त्याचे फॅन आले. हां, हां. असा एखादा फॅन, जबरा फॅन भेटलाय, की अरे हा आयुष्यभर लक्षात राहील? भेटलं होतं मला एक सा सातारला मला भेटलं होतं एका शोला. एक मुलगी होती, एक मुलगी. काय किस्सा होता? ती आली आणि तिने माझं बरेच सगळे एपिसोड पाहिले होते आणि प्रचंड फॅन होती ती. ती म्हणजे जेव्हा आली तेव्हा, "सर, सर, सर." मी बोललो, "हां, हां." बोललो, "भाई बेटा," म्हटलं, "नॉर्मल हो." म्हटलं. बोललो, "बोल, बोलतो मी तुझ्याशी." "सर मला ना" काही सुचत नाही काय बोलावं. तिचे हात हात वगैरे थरथर घाबरली होती. तर मी तिला नॉर्मल केलं. बोललो, "थांब." बोललो, "बाय." हां, बोल आरामशीर बोल म्हटलं, "बघ मला तुझ्यासारखे 2 डोळे आहेत, 2 हात आहे. मी काही वेगळ्या ग्रहावरनं नाही आलेलो ना." म्हटलं, "आरामशीर बोल, आरामशीर बोल." ती बोलली, "नाही मला सर ऑटोग्राफ पाहिजे. मी मला फोटो पण काढायचा आहे. मला तुमच्यावर गप्पा पण मारायच्या." म्हणलं, "गप्पा-बिप्पा तर नाही होणार." म्हटलं, "तुला ऑटोग्राफ देऊ शकतो." तिने हात असा केला, "इथे पाहिजे, ह्या पण हातावर पाहिजे." असं सगळं तिने मला इथे मी अरे बोललो, "मी इथे ना बोललो कागद-बिगद आण." बोललो, "त्याच्यावर." बोललो, "इथे कसं?" "नाही." बोलले, "सर मला इथेच पाहिजे. मला इथेच पाहिजे." असं तिने केलं होतं. मी आपलं एक दिला आता एक जबरदस्ती मी दिला. बोललो, "आता इथेच राहू दे." म्हटलं, "इथे नको." म्हटलं आणि म्हणजे ती एवढी एक्साईट झाली होती. कदाचित असं असेल, की टीव्हीतला माणूस पहिल्यांदा आपण त्याला बघतोय. हां. गावखेड्याच्या पोरी बिचाऱ्या. तो तसा तो आणि बाकी असे फॅन तर खूप भेटलेले आहेत. असे म्हणजे मला तर एक-एक फॅन माझे लक्षात राहण्यासारखे आहेत. म्हणजे एक तर किस्सा सांगतो तर असा ओळखलं का? ओळखलं? फॅन तुम्हाला फॅन विचार फॅन मला विचारतोय. ओळखलं, ओळखलं? ओळखलं, ओळखलं, ओळखलं. ओळखलं? म्हणलं, "हां, तुम्ही टीव्हीला येता." "नाही, जोक केला. आज तुम्हाला मी टीव्हीला बघतो ना. म्हटलं, "मग तुम्ही बोललं पाहिजे ना, सर मी तुम्हाला ओळखतो." ओळखलं, ओळखलं. अरे झालं. असे किस्से आहेत. बरेचसे लोकं भेटतात मला आणि मी एन्जॉय करतो त्या गोष्टी. हां. मी कधी कुठल्या फॅन बरोबर कधी माझं असं झालं नाही, की मला कधी-कधी खूप हे पण करतात, होय. इरिटेट पण करतात. पण हां. तो पण थोडंसं आपण सांभाळून घ्यायचं. मी करतो एन्जॉय. मी ते त्रास करून नाही घेत. तर त्याला बोलायचं असतं तर थोडा वेळ बोलल्यानं काय फरक पडणार आहे त्याच्याशी. 5-10 त्यांची तेवढीच अपेक्षा असते बिचाऱ्या ऑडियन्सची, की यार आणि मग ते सांगतात ना जाऊन, "यार बोलला यार माझ्याशी, बोलला यार, एवढा मोठा माणूस आपल्याशी बोलला" वगैरे. तर मी बोलतो अजूनही मला कोण भेटलं तर मी असं हे नाही करत. फोटो-बिटो काढतो. मला मग किती वेळ उशीर होत असेल, कुठे वेळेत जायचं असलं तरी मी त्यांना थोडं काढून फोटो-बिटो काढून मग होतो. आता तुम्ही डोंबिवलीला राहता. हं, हं. उरल्यातले दिवस बरे होते की डोंबिवलीतले? ते आपलं पहिलं लहानपणापासून राहिलो ना रे तिकडे. हं. ते कुर्ल्यातला
आणि हे जे काय केलंय, हे जे मी शिकलो वगैरे, जे काय मी अभिनेता म्हणून झालो, हे कुर्ल्यातूनच झालो ना. कुर्ला माझ्यासाठी आहे. डोंबिवली पण मस्त आहे, छान आहे. डोंबिवलीत काय असं हे नाही. थोडं मस्त शांतता आहे वगैरे आहे. पण आता कसं परिवार मोठे होतात. हं. जसं-जसं होत गेली, थोडी-थोडी प्रगती जशी होत गेली तसं-तसं. पण आम्ही सगळे भावंड अजूनही मस्त आहोत सगळे. आम्ही भावंड वगैरे आमच्यामध्ये लहानपणापासून एक चांगला किस्सा सांगतो. आमची कधी भांडणं, कधी मारामाऱ्या नाही झाले एकमेकात. 4 भाऊ हां, तुम्ही. कधीच नाही. भांडणं वगैरे काहीच नाही. कधीच नाही. 10 बाय 10च्या खोलीत राहत 10 होतात. बाय 10च्या खोलीत आम्ही राहिलो, पण आमची कधी एकमेकांविरुद्ध कधी असं भांडण वगैरे असं कधीच नाही आमच्यामध्ये झालं. हे खूप मोठं कौतुक आहे, की हां, 10 बाय 10च्या खोलीत 4 हां, भाऊ एकत्र राहतात आणि हां. भांडत नाहीयेत. हां, थोडं लहानपणी काय झालं असेल, पण आमचं कधी असं नाही झालं, की तो असा आहे आणि तू तसाच आहे आणि मग तुला असं कधीच नाही झालं. आणि आम्ही एकदम मित्रासारखे आहोत. आम्ही चौघे भावंड. कधीच भांडण नाही झालं आणि त्याचं कारण पण असं आहे, हं. भांडण नाही झालं, कारण आमची काही प्रॉपर्टी नाही. वाह! 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 प्रॉपर्टी नसल्यामुळे एक घर होतं वडिलांचं. तेच घर 1+1 आणि त्याच्यामुळे आमचं कधी असं लफडा नाही, कधी भांडण नाही आणि आमचं अ, चौघांच्या पण मिसेस त्या पण सगळ्या माझ्या वहिन्या पण सगळ्या चांगल्या, व्यवस्थित सगळं म्हणजे फायनान्शियली जरी वर खाली असलं ना, तरी आमचं परिवार मस्त आहे. ओके. हां, माझे वडील मेरा फादर मेरी जान है. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हं, बरेच कलाकारांचे आम्ही पॉडकास्ट बघतो. हं, प्रत्येक जण म्हणतं, "अरे ग्रुपबाजी आहे, ग्रुपबाजी आहे, ग्रुपमध्येच काम मिळतं." हं. असं आहे? ज्याचा त्याचा एक्सपिरियन्स आहे ना. हं. मला तर सगळ्या ग्रुपला बोलवतात कधी-कधी. मला बोलवतात. म्हणजे जिथे मला काय म्हणायचंय, म्हणजे हा आगाऊपणा नाही किंवा हे नाही. मला असं म्हणायचं, की तुम्ही काम इतकं सुंदर करा ना, की तुम्हाला बोलवलं पाहिजे. बोलवलं पाहिजे. तुम्ही कुठल्या एका ग्रुपपुरता लिमिटेड मी नसलेला ना आहे. मी लिमिटेड मला सगळ्यांनी मला मला इंडस्ट्रीने खूप दिलं ना. मला खूप दिलं इंडस्ट्रीने. असं नाही की नाही. आणि मी कोणाचं असं हे नाही सांगू शकत नाही. मग असतील कोणाचं काय आता सगळ्यांचं काय ना काय ग्रुप वगैरे असतोच ना. पण मला असा कधी एक्सपिरियन्स नाही आला. असा एक्सपिरियन्स नाही. मला माझ्या कामाने काम मिळत गेलं आणि मी ते करत गेलो. म्हणजे उद्या मी तुझ्या ग्रुपला पण असेल, परवा त्यांच्या पण ग्रुपला असेल, याच्या पण ग्रुपला असेल. तर तिथे माझी गरज आहे ना. हं. म्हणून मला बोलतात, की "ये संदीप ही करेगा." हे संदीप करेल. ते पण काय आत्ता मी एक फिल्म करत होतो ना, ती खुळ्यांची जत्रा ती 14 नोव्हेंबरला रिलीज आहे. ती फिल्म. ती फिल्म अगोदर कुठल्या नटाला होती ती. तर त्यांना ना ब ब कळेच ना, की कोण करेल हा रोल? कसं काय? कोण करेल? कोण करेल? तर माझा मित्र आहे प्रकाश भागवत. हं. माझा खूप चांगला जवळचा मित्र आहे. मला म्हणाला, "यार संदीप, असं-असं फिल्म आहे यार." तो कॅरेक्टर बोलतो, "अवघड आहे." बोले. "माझ्या डोळ्यासमोर तूच आला. तर तू चांगलं करशील असा माझा कॉन्फिडन्स आहे." म्हणलं, "तुला वाटतं ना?" मी म्हणलं, "तू करून घे मग माझ्याकडनं." बोललो. ते कॅरेक्टर होतं तर तिरळा होता, तिरळा असा. हं, 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 हं. असं कॅरेक्टर होतं आणि त्याच्यात अ, पण मिमिक्री करायची. म्हणजे ते कॅरेक्टर कसं होतं, तो दिवसभर जे बघेल ना, हं. बघेल त्याने संजय दत्त पाहिला ना आज वाचतोपणा. मग हां. दिवसभर तो वाचतो. "ए माँ, अरे नहीं जानती तुम." असं ते कॅरेक्टर होतं. ते जरा वेगळं. मग त्याच्यात मी तात्या विंचू केला, दिलीप प्रभावळकर केला, असं बरेचसे कॅरेक्टर केलंय आणि ते खूप छान झालं. मला बोलले, "संदीप नाही कोणी केलं नसतं." बोलले, "तू खूपच चांगला न्याय दिला." असं. मी धन्यवाद म्हणलं. आपलं प्रेक्षकांची जादू येते, त्यांचं प्रेम आहे. हां. आई-वडिलांचा आशीर्वाद. मागचे काही दिवस हं, मराठी चित्रपटांमध्ये हं, आपण बघतोय, की थिएटरमध्ये तितकेसे सिनेमे चालत नाही. हं, हं. त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? नाही आता काय झालं ना, पूर्वी कसं लोकं जायचे सिनेमा वगैरे बघायला. सिनेमा वगैरे बरं मराठी सिनेमा आपले चांगलेच कुठलाही सिनेमा बनवतो आपण त्यावेळेस डिरेक्टरची मेहनत असते, ते टेक्निशियन असतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळ्या गोष्टींवर बिचारे काम करत असतात आणि इतकं मेहनतीने सिनेमा बनतो. सिनेमा असा नाही की लगेच बनला सिनेमा. इतकी मेहनत त्याच्या मागे असते सगळ्यांचीच. आर्टिस्टपासून छोट्या-छोट्या बिचारे लाईट लावणारे,
ते पण स्पॉट पासून सगळ्यांचीच मेहनत असते ना ते. आणि तो सिनेमा बघून आपण बोलतो, "अरे काय यार सिनेमा आहे." तर ते मला थोडंसं असं कधीतरी असं मला वाईट वाटतं मग त्या गोष्टी. अरे, ते मेहनत आहे ना, मेहनत आहे त्या माणसांची. आणि काय झालं, हे मोबाईल आले ना, मोबाईल आला तर सगळ्यांना कसं उपलब्ध झालं ना, सगळे असं हा, असे झालेत ना सगळे. मराठी प्रेक्षक ऍक्च्युली घरातून बाहेर नाही पडत. हां, घरातून बाहेर नाही पडत आणि कसं आहे, जोपर्यंत त्या फिल्मचा खूप गाजावाजा होत नाही. हम्म. "अरे वाह! काय सॉलिड फिल्म आहे काय." म्हणजे तुला मार्केटला, दुकानात ते ऐकायला आलं ना, मग जाणार. मग जाऊन बघणार. पण मला असं वाटतं, आपलं मराठी सिनेमा जाऊन मग सगळेच नाही हां, सगळेच नाही. काही लोकं जातात बघायला. आता मी काही पिक्चर बघितले ना मराठी सिनेमाला, तर बऱ्यापैकी गर्दी होती. बऱ्यापैकी जातात पण बघायला. तुम्ही अनेक दिग्दर्शकांसोबत मराठी चित्रपटसृष्टीत काम केलंय. हं, हं. सगळ्यात आवडता दिग्दर्शक कोण? सगळ्यात तसं सगळेच आहेत ज्यांनी मला कामं दिली ते सगळेच आहेत. पण माझं एकदम पहिलं काम जे मी केलं, ते आदरणीय केदार शिंदे सर. त्यांच्याकडे मी पहिलं काम केलं आणि मला त्यांची कामाची पद्धत खूप आवडते. खूप सोपं करून देतात ते कलावंताला. किंवा असं, असं, असं एकदम सुटसुटीत करून देतात एकदम. सिंपल करून देतात. असं म्हणजे बर्डन नाही येत, हं. की तू आता हेच घेतलं पाहिजे, हेच वाक्य घे आणि तसं नाही. ते सोडतात. कर तुझ्या पद्धतीने कर. आणि मला कॅमेरा-बिमेरा काय माहीत नाही. 2 शॉट माहीत नाही, 3 शॉट माहीत नाही, वाईड माहीत नाही. हे काहीच माहीत नव्हतं मला. मला ते त्यांनी त्यांचा सिनेमा करता-करता मला शिकायला मिळालं. त्यांनी शिकवलं. "बघ संदीप, असं मॉपमध्ये उभा असशील आणि जर तुला कॅमेरा दिसत नाहीये, तुला लेन्स दिसली पाहिजे. तुला जर लेन्स दिसली ना, की समजायचं मी दिसतोय." असं इथून त्यांनी बेसिकपासून मला अ, अ, शिकवलं. त्याच्यामुळे केदार शिंदे सर आवडता को आर्टिस्ट? असं हे नाही सांगू शकत. सगळेच ज्यांच्यावर मी काम केलं, म्हणजे सगळेच बऱ्यापैकी असं कोणाचं एखादचं नाव नाही सांगू शकत मी. बरेच म्हणजे आपले कितीतरी लोकांबरोबर काम केलं. मजा आली सगळ्यांबरोबर काम करताना. असं एकाच कोणाचं नाही सांगू शकत नाव. किंवा हां, हाच ना असं नाही. सगळेच, सगळे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ज्यांच्यावर मी काम केलं. गणित काय असं टायमिंगचं असतं ना. गिव्ह अँड टेक असतं. हां, गिव्ह अँड टेक. ते चांगलं मिळालं, की चांगलं काम होतं. ती कलाकृती चांगली होती आणि चांगली दिसते ती. तसं असं कोणाचं स्पेशली नाही सांगू शकत. मराठीतला आवडता अभिनेता? निळू फुले, अरे वाह! निळू फुले. जे का खूप नॅचरल कॉमेडियन होते आणि कॉमेडियन फार जो बोलतोय मी. पण ते अभिनेता खूप नॅचरल म्हणजे त्या काळाचे काही नॅचरल अभिनेते त्याच्यामध्ये निळू फुले, राजा गोसावी, शरद तळवळकर हे मला फार आवडायचे म्हणजे पहिल्यापासून. म्हणजे सायलेंट कॉमेडी असायची निळू फुलेंची. म्हणजे एक सीन होता कोणता सिनेमा आहे. अशोक मामा सराफ असे चोरून तमाशाला जात असतात वगैरे काहीतरी. मला नाव नाही हां, आठवत आहे. मला पण नाव आठवत पण नाही मला ते तसे ना. चित्र एकंदरीत डोळ्यांसमोर हां, आलेलं आहे. तर ते असं सजून-बिजून म्हणजे घरातनं थोडासा विरोध आहे ना, कुठे चाललाय नटून-बिटून. तर अशोक मामा असं फेट्याने नी, 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 नी आणि निळू फुले मागे आहेत आणि हळूच एक त्यांनी सोडलेलं आहे. कारण तमाशाला जात असतात ना आणि हं. नी, 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 हं. नटत असतं असे सावरत असतं पेट्या नी, 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 नी. मागे निळू फुले उभे असतात आणि हळूच सायलेंट मध्ये बस, बस, बस. बाईला सुधरायचं नाही, नाचायचं. परत गणपत पाटील, हां. गणपत पाटील, शरद तळवलकर, गणपत पाटीलांचा मग दादा कोंडकेंवर एक सीन आहे. त्या गणपत पाटलांचं ते जातात ह्याच्यामध्ये दादा कोंडके येतात भेटायला. मला बाईला भेटायचंय म्हणून. बाईला भेटायचंय. हां. अरे गणपत "ए बाबा चाललास कुठं?" "कुठं चाललो म्हणजे? कुठे चाललो म्हणजे?"
मला त्यांना भेटायचंय, त्यांना भेटायला चाललो मी. तुम्ही बघा काय वाक्य आहे ते काहीतरी म्हणतात की मला त्यांना भेटायचंय. ए बाबा, कोण तू आणि कशाला भेटायचं तुला? मला ओळखलं नाही, मला ओळखलं नाही का तुम्ही? मी कोण माहित नाही, मला ओळखलं नाही. त्याच्यावर गणपत पाटील इथं माझीच ओळख मला पटाना. तू काय सांगतोय? अरे वा रे 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 रे. तर मला म्हणजे अशा पद्धतीचे आणि अशोक मामा लक्ष्मीकांत बेर्डे अशोक मामा तर ग्रेट आहे, ग्रेट लक्ष ग्रेट मामा. आहे ती सगळी मंडळी ग्रेटच आहे ती आपण काहीच नाही कुठेच नाही आपण तर ही सगळी मंडळी तर मी मला भयंकर त्यांचे ते छोटे छोटे हे सगळं पंचेस म्हणजे हाऱ्या नाऱ्या जर तुम्ही फिल्म बघितली तर काय कमाल केलंय त्या दोघांनी निळू फुलेंनी आणि रामनगरकरांनी एक सीन त्याच्यामध्ये हाऱ्या नाऱ्यामध्ये बघा तुम्ही चक्कीवर उशिरा येतात आणि सगळ्या बायका अशा बाहेर उभ्या असतात. काय रे तुम्हाला काय कळतं का नाही? काय अकला आहे का नाही? या काय तुमच्या आई आहेत का सगळ्या उभ्या राहिल्यात त्या? आईला आमच्या बापाची कमालच समजायची. कमाल होती ती माणसं. कमाल. दादा कोंडके, निळू फुले, कमाल. मी अजूनही त्यांचे सिनेमा बघतो. राजा गोसावी. मी अनेक कलाकारांची मिमिक्री करतो, हो हो वेगवेगळे आवाज काढतो. हो करतो थोडं तर थोडं. आम्हाला जाणून घ्यायचं की तुम्ही किती आवाज काढता. मग आता तशी प्रॅक्टिस नाही राहिली पण मी बऱ्यापैकी करतो व्हॉइसेस आवाज काढतो बऱ्यापैकी पण आता पूर्वीसारखी प्रॅक्टिस नाही कारण त्याला पण आहे ना प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस तर माझं काय प्रॅक्टिस कारण आता शूटिंग बिटिंग असल्यामुळे ते इतकं मी नाही कुठे गरज पडली तर करतो. आता बराचसा गॅप झालेला आहे. नंतर म्हणजे जेव्हा त्यावेळेस जे जे नवीन नवीन वाटले यायचे ना त्यावेळेस मी ते केलेले आहेत. म्हणजे सयाजी शिंदे पण मी बऱ्यापैकी करतो बऱ्यापैकी. सयाजी शिंदे. आम्हाला आवडेल. बा तुम्ही आतली म्हणजे तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि मला वाटतं तुम्ही जे झाडाच्या पुढे बसलेले आहे तुमच्या मागे एक झाड आहे. मला वाटते हे माझ्या मागे पण एक झाड पाहिजे. झाड लावली पाहिजे. गॅरंटी पाहिजे. गॅरंटी पाहिजे. मला वाटतं वा 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 वा. थोडं थोडं ट्राय करायचं. नाना सर झाले, हम्म, आम्ही दादा कोंडके बघितले, मकरन सर बघितले, हम्म, अशोक मामा. अशोक मामा थोडं थोडं येतो. वाटलेलंच नाही तुम्ही पॉडकास्ट करणार म्हणून. नाही मी तेच म्हणतो ना. नाही करूया. तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. चला मी पण येतोय. नाही तुम्ही सगळे चाललेत ना म्हणून विचारलं. वा 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 वा. दिलीप प्रभावळकर पण आम्ही बऱ्यापैकी अरे ऋणेश अरे धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल मी तुझा खरंच ऋणेश ऋणी आहे. धन्यवाद. मी असं कसं वेगळा 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 हिंदीचे पण लक्ष मामा एवढं नाही आता पण प्रयत्न करतो मला येतोय का बघतो. अरे वा आईला इथे बोलवलं. छान वाटलं तुमच्याशी बोलताना. मला एकट्यालाच बोलवलं. महेशला नाही बोलवलं. ए महेश ये रे बाबा मला बोलायचंय. वा 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 वा. थँक्यू. हिंदीमध्ये हिंदीमध्ये नसीरबाईंचा करतो मी. अजय देवगण करतो. अक्षय कुमार वगैरे सैफ अली. अजय देवगणचं आम्हाला आवडेल कारण तुमची जी हेअरस्टाईल आहे आणि थोडस आम्हाला लय आवडायचा अजय देवगण पहिला खूप आवडायचा अजय देवगण मला आताही आवडतं. म्हणजे पूर्वी अजय देवगण ज्यावेळेस आले होते सिनेमामध्ये डायलॉग डिलिव्हरी त्यांची अशी असायची. बाबा ठाकुर मुझे मार दे. अगर मैं बच गया ना बाबा ठाकुर तो तू नहीं बचेगा. तू नहीं बचेगा बाबा ठाकुर. बता. चला अपन को एरिया में बुला के बेइज्जत किया जैसे अपन की कोई इज्जत ही नहीं है. निकलो बाहर. असा होता ना. नंतर ते एकदम सटल झाले
मग आता असं झालंय. सवाल ये नहीं है कि तुम्हारी आंखों के सामने क्या है। सवाल ये नहीं है कि तुम्हारी आंखों के सामने क्या है। सवाल ये है कि तुम देख क्या रहे हो। मैं अपनी फैमिली के लिए कुछ भी कर सकता हूँ। हे माझं गाव आणि या गावचा मी बाजीराव सिंगम. हे घे चिंगम. असं. नसीर भाई आहेत, नसरुद्दीन शाह. रमेश, 20 साल आपने भी कहीं सपने देखे होंगे, सारे के सारे पूरे नहीं होते। मैं एक ऐसा पॉडकास्ट बनाना चाहता हूँ जिससे सारी दुनिया तुम्हें जान सके। मुझे बिल्कुल बुलाना वहां पे। वा 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 कमाल सर, तुम्ही खरंच कमाल आहात आणि हे सगळ्यांनाच नाही जमत. नाही, नाही. आहेत करणारे खूप माझ्यापेक्षा चांगले करणारे. पण मला हे आवड होती, छंद होती. मला काय असं स्टँड-अप कॉमेडी मला आवडायचं ते आणि त्याचा मला पण उपयोग होतो ना कुठे सिनेमात, कुठे स्किटमध्ये. तर हे एक वेगळं पण आपल्याला आपलं दिसून येतं ना त्याच्यामध्ये. हा हां. बाकी मला अभिनेता म्हणून काम बोलवतातच, पण त्याच्यामध्ये हे कधी-कधी कुठे जिथे मिळेल जागा तिथे आपण मग करतो. म्हणजे पेरण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही नवीन कोणत्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहात? आता आता हेच खुळ्यांची जत्रा म्हणून तो सिनेमा येतोय. आणखी एक येतोय मनातलं मन नावाचा सिनेमा. आणखी एक येतोय सिनेमा. असे 3-4 सिनेमा आता आहेत लाईनअपमध्ये रिलीजिंगला. त्याच्यात वेगवेगळे कॅरेक्टर पाहायला मिळतील लोकांना आणखी. आम्ही सगळेच अख्खा महाराष्ट्र तुमची वाट बघतोय की आम्हाला तुम्हाला नवीन हं, हं. रूपात बघायचं, कारण तुम्ही आलात म्हणजे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती हसू येणार हां. एवढं मात्र नक्की आहे. त्यामुळे हं. आम्ही तुमची वाट बघतोय. नक्की, नक्की, नक्की. खूप मजा आली थँक यू. मला पण खूप मजा आली. खूप आणि बरं वाटलं. मला वाटतं मी पहिल्यांदाच करतोय पॉडकास्ट. मी प्रेक्षकांना जर काही माझं चुकलं असेल तर मला क्षमा करा बाबांनो. तुमचा कलाकार समजून. तर हं. मंडळी, हे होते संदीपजी गायकवाड आणि बातमी आतली या शो मध्ये आपण त्यांना बोलवलं, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. तुम्हाला हा शो कसा वाटला, आजचा भाग कसा वाटला, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जेव्हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल तेव्हा आम्ही जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती टाकू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील. त्यामुळे आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच आपण नवीन एपिसोडमध्ये, नवीन भागामध्ये, नवीन पाहुण्यांसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.